पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसे जावो घरा नवे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतूनी आता कैसे जावो घरा नवे बरा लौकिक समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रणमामि करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन जाणू चराचरी
कला कुसले काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा रस त्याची आस पुरवावी आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाते अंगीकारे तरी तो वाचस्पती से करे प्रबंध होडा आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतची पुतळी करी ज्ञानपद्य जोडे थोडा विमाते विठाला हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसे जागू घरात नभे बराहा लौकिक कैवल्य सम्राट चक्रवर्ती देश करीत प्रबोधन केंद्र कैवल्य सम्राट चक्रवर्ती विष्णुमाऊली ज्ञानवरा यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र भैरवाची वाडी या गावामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 36वे वर्ष आहे आणि या 36व्या वर्षातील आजची ही काल्याची कीर्तनरूपी सेवा त्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याकरता मी उपस्थित त्या ठिकाणी उभा आहे। वारकरी संप्रदायातील दिग्गज गायनाचार्य महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांनी आत्तापर्यंत निष्काम भावने या वारकरी संप्रदायाची सेवा केली असे गायनाचार्य हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज पुरीजी परभणीवरनं त्या ठिकाणी आलेले आहेत। हरिभक्तपरायण बाबुराव महाराज दया गंगाखेड तेवढ्या दुरून ही महात्मेनगरी या ठिकाणी आलेली आहे आणि हरिभक्तपरायण मृदुंगाच्या साथीवरती दत्ता महाराज मुळेकर परभणी तेवढ्या दुरून ही महाराज मंडळी तिकडे आलेली आहे आणि हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज बरोबर ना त्यांच्या संस्थेतील बालगोपाळ महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। विठ्ठल महाराज निमगाव वाघा नवनाथ वारकरी शिक्षण संस्था निमगाव वाघा तिथली ही छोटी छोटी बालगोपाळ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। गावातील भक्तिमती माता सर्व वारकरी मंडळी विनेकरी बाबा सर्वांच्या सहकार्याने ही सेवा परमात्म्याच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायची। विठाला विठाला काल्याची कीर्तनरूपी ही सेवा आहे आणि काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे नामदेव महाराजांनी दंड घालून ठेवलेला आहे। काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे काल रामचंद्र प्रभूचं चरित्र तुम्ही ऐकलं आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकायचं आहे। विठाला विठाला तसं जर पाहिलं तर हा भगवान परमात्मा जो आहे हा निर्गुण निराकार आहे। त्याला रंग नाही त्याला रूप नाही त्याला छाया नाही काहीच नाहीये। मग असा निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार का होतो त्याचे अनेक कारण भगवंतांनी सांगितलेले। भगवद्गीतेच्या 4व्या अध्यायामध्ये विश्वमाऊली ज्ञानवरायांनी परमात्मा निर्गुण निराकार असताना सगुण साकार का होतो त्याचे अनेक कारण सांगितले पण त्याच्यात प्रामुख्याने पहिले जर कारण असेल तर निर्गुण निराकार असणारा परमात्मा आपल्या भक्तांना प्रेम देण्याकरता आपल्या भक्तांना आनंद देण्याकरता आपल्या भक्तांच्या संगतीमध्ये राहण्याकरता तो निर्गुण निराकार परमात्मा पण सगुण साकार होतो। भगवंतांनी स्वतः सांगितलं तो मी वैकुंठी नसे एक वेळ अनुबिंबहीन दिसे वरी योगियाचे ही मानसी उमरलोली जाय परी तयापासी पांडवा मी हरभरा जलसावा। भगवंतांनी सांगितलं अर्जुना मी वैकुंठातही नाही मी स्वर्गातही नाही मी योग्यापाशी राहत नाही पण जिथं माझे भक्त नामस्मरण करतात सप्ताह करतात ज्ञानेश्वरीचं पारायण करतात चिंतन करतात मी त्या ठिकाणी जाऊन नाचत असतो। विठाला विठाला
पाहायची गरज नाही. जिथं माझे भक्त गातात, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तिथे. भगवंतांनी सांगितलं अर्जुना, नारदा माझे भक्त ज्या ठिकाणी माझ्या नामाचा घोष करतात त्या ठिकाणी मी उभा असतो. गेल्या 8 दिवसापासून परमात्मा तुमच्या गावामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी राहून कीर्तनाच्या माध्यमातून आनंद घेतोय, हरिपाठाच्या माध्यमातून, जागराच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, पारायणाच्या माध्यमातून परमात्मा आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी आनंद उपभोग घेत आहे. कारण निर्गुण निराकार परमात्म्याला आनंदाचा उपभोग घेता येत नाही, त्याला खाता येत नाही, त्याला पिता येत नाही, त्याला आनंद घेता येत नाही, भक्ताच्या संगतीमध्ये राहता येत नाही. मग सगळा आनंद घेण्याकरता तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होतो. विठाला या पृथ्वी तलावरती आसुरी संपत्तीचे लोक उन्मत्त होतात, पापी लोकांची शक्ती वाढते, या पृथ्वी तलावरती त्यांचा भार होऊ लागतो, नामस्मरण बंद पडतं, कीर्तन कथा प्रवचन बंद पडतात, लोक स्वधर्माला विसरून जातात. त्यावेळेला परमात्मा अवतरित होतो असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या धर्माची हानी होते आणि ज्या ज्या वेळेला अधर्म वाढू लागतो त्यावेळेला परमात्मा जन्माला येतो आणि अधर्माला नष्ट करून टाकतो. मी अविवेकाची काजळी एवढी विवेक दीप उजळीन, योगिया पाही दिवाळी निरंतर स्वसुखे विश्वकोटे. धर्माची जगी नांदे भक्ता निगते द्वे सात्विकाची, पापाचा अचल पिटे पुण्याची पहाट फुटे. जय मूर्ती माझी प्रगटी पंचकुमारा, ऐसिया काजा लागी अवतरे मी युगानुयुगी. पण हेच ओळखे जो जगी तो विवेकी या विश्वमावली ज्ञानोबरायांनी परमात्मा का जन्माला येतो त्याचे कारण पुष्कळ सांगितले. या पृथ्वी तलावरती कंस चाणूर मुष्टिक नावाचे जे दैत्य आहे ते पुष्कळ बलवान झाले, भयानक उन्मत्त झाले. आणि उन्मत्त झाल्यानंतर त्यांनी या पृथ्वी तलावरती यज्ञ बंद पाडले, कीर्तन कथा प्रवचन बंद पाडले आणि त्यांची शक्ती वाढल्यामुळे, त्यांचं सामर्थ्य वाढल्यामुळे या पृथ्वी तलावरती जेवढे काही ब्राह्मण लोक जे होते ते जंगलामध्ये पळून गेले. यज्ञ बंद झाले आणि यज्ञ बंद झाल्यामुळे देवतांच्या शक्त्या क्षीण झाल्या. आता करायचं तरी काय? देवतांना ते पिंड मिळत नव्हता, त्यामुळे ते बलवान होऊ शकत नव्हते. हे सगळे देवता आणि पृथ्वी रूपी गायने पृथ्वीचं रूप घेतलं. हे सगळे देवता आणि पृथ्वी हे शेषशाही भगवान परमात्म्याकडे समुद्राच्या तीरावरती गेले आणि तिथे जाऊन भगवंताची विनंती केली. शांताकारम भुजगशयनम. परमात्म्याची विनंती केली, सांगितलं देवा या पृथ्वी तलावरती पुष्कळ पाप वाढले, पावसासारखे दैत्य उन्मत्त झालेले आहेत आणि ते भक्ताला त्रास देतात, नामस्मरण करू देत नाही, यज्ञ करू देत नाही, सनातन धर्माचं आचरण करू देत नाही. जर तुम्ही जन्माला आला नाही तर पृथ्वीवरती पाप अधिक वाढेल आणि अधिक पाप वाढल्यामुळे पृथ्वी रसातळाला निघून जाईल, तुम्ही खाली आला पाहिजे. देवाने सांगितलं ठीक आहे मी येतो, पण मी येत असताना तुम्ही सुद्धा माझ्या सोबत आले पाहिजे. ठीक आहे म्हणजे आम्ही येतो, पण कसं यायचं? देवाने सांगितलं मी यादवाच्या कुळामध्ये जन्म घेणार आहे, तुम्ही जेवढे देवता आहात ना त्या सगळ्या देवतांनी यादवांच्या कुळामध्ये यादव होऊन जन्माला या. देवतामध्ये काही हरकत नाही, आम्ही यादव म्हणून जन्माला येतो, पण गोपी पण लागतील ना त्या ठिकाणी. तर वेदामध्ये जे काही मंत्र आहे, श्रुती आहे, त्या श्रुतीनं देवाने सांगितलं तुम्हाला जर आनंद भोगायचा असेल तर तुम्ही सुद्धा गोकुळामध्ये जाऊन गोपीच्या रूपाने जन्माला या. म्हणजे गोकुळामध्ये जेवढ्या गोपिका जन्माला आल्या त्या सगळ्या गोपिका वेदातल्या मंत्र आहेत. वेदामध्ये असणाऱ्या श्रुती त्या गोपीच्या रूपाने जन्माला आल्या आणि 33 कोटी देवता त्या गोपाळाच्या रूपाने काही यादवांच्या रूपाने जन्माला आले. मग भगवान परमात्मा जन्माला यायला निघाल्याच्या नंतर एकटा जन्माला येऊ शकत नाही, त्याला नागनाथाची म्हणजे भुजंग असणारा शेषनाग त्याचं सहकार्य लागतं. भगवान परमात्मा शेषनागाकडे गेला, सांगितलं शेषनाग आपल्याला अवतार घ्यायला जायचं, चल बाबा खाली. त्याला नागदेवतेने सांगितलं आता मला नाही यायचं बाबा. का नाही यायचं? त्यावेळेला नागदेवतेने सांगितलं राम प्रभूच्या जन्मामध्ये मी तुमच्या बरोबर आलो होतो, राम जन्मामध्ये तुमच्या बरोबर लक्ष्मण होऊन मी जन्माला आलो, 12 वर्ष तुमची सेवा करण्याकरता वनवासात आलो. 12 वर्षात तुम्ही याला तरी विचारलं का जेवला का म्हणून? 7 दिवस झाले मी रात राबले तरी विचारलं का मला जेवला का म्हणून? असं लक्ष्मणाने त्या नागाने सांगितलं लक्ष्मण रूपाने राम जन्मात मी तुमच्या सोबत आलो, कोणी मला विचारलं का? तुम्ही विचारलं का लक्ष्मण जेवलास का, तू झोपलास का, तू पाणी पिलास का? 12 वर्ष तुमच्या सहवासामध्ये मी पाणी पिलं नाही, अन्नाचा घास घेतला नाही, एक क्षण सुद्धा झोपलो नाही, रात्रंदिवस तुमची मी सेवा केली, मला फार कष्ट झाले, या जन्मात मी तुमच्या बरोबर येणार नाही. लक्ष्मणाने स्पष्ट सांगितलं नागदेवते. त्याला भगवान विष्णू सांगितलं अरे बाबा तू जर आला नाहीस तर मी काहीच करू शकणार नाही, तू माझ्या संगतीला पाहिजे. मग म्हणलं नाही मला नाही यायचं, मला फार त्रास झाला पाठीमागच्या जन्मात. त्यावेळेला देवाने सांगितलं नागदेवता पाठीमागच्या जन्मात मी मोठा भाऊ झालो,
म्हणून माझी सेवा तुम्हाला करावा लागली, तुम्हाला माझ्या आज्ञा पाळाव्या लागल्या. या जन्मामध्ये तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो. मग या जन्मामध्ये बळीराम दादा मोठे झाले, म्हणजे नागदेवता बळीराम दादाच्या रूपाने जन्माला आले मोठे होऊन, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा छोटे होऊन त्याच्या रूपात जन्माला आले. वेदात असणाऱ्या 1,00,000 श्रुती मंत्र जे गोपिकांच्या रूपाने जन्माला आले, 33 कोटी देवता हे देवाच्या रूपाने यादवांच्या रूपाने जन्माला आले, आणि नागदेवता ती बळीराम दादाच्या रूपाने जन्माला आले, आणि भगवान विष्णू हे कृष्ण रूपाने जन्माला आले. पण कसे जन्माला आले? त्या मथुरेमध्ये उग्रसेन नावाचा एक राज्य करत होता, फार मोठा बलवान होता, आणि त्याच्या पोटी नेमका कंस नावाचा पोरगा जन्माला आला. तो मोठा झाल्याबरोबर त्याने आपल्या बापाला पकडलं आणि जेलमध्ये टाकून दिला, आणि स्वतः राजा झाला. जसा औरंगजेब स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं आणि मग राजा झाला, तसा हा कंस उग्रसेन नावाच्या स्वतःच्या बापाला कारागृहामध्ये टाकून दिलं आणि स्वतः राजा झाला. आणि राजा झाल्याच्या नंतर एवढा उन्मत्त झाला, यज्ञ बंद पाडले, सत्य बंद पाडले, देवाचं नामस्मरण नाही, कोणी पारायण करायचं नाही, अजिबात तीर्थयात्रा करायचं नाही, नामस्मरण घ्यायचं झालंच तर माझं नामस्मरण करायचं. आता तो उन्मत्त झाला आणि त्याच्या भीतीपोटी ब्राह्मण लोक पळून गेले. पण जरी का तो दुष्ट होता, तर त्याची एक बहीण होती, तिचं नाव होतं देवकी, आणि त्या बहिणीवरती त्याचं फार प्रेम होतं. ती लग्नाला आली, उपवर झाली. लग्नाला आल्यानंतर त्याला असं वाटायचं माझ्या बहिणीचं लग्न चांगल्या कोणासून झालं पाहिजे, चांगला सज्जन मुलगा मिळाला पाहिजे. मग सज्जन मुलगा कोणी शोधायचा? तो एक दिवस शांत बसला आणि मनामध्ये विचार करू लागला, आपल्या बहिणीला चांगला सज्जन मुलगा कुठे मिळेल? हे बघा, किती पिणारा माणूस असू द्या, पण त्याला वाटतं का की माझ्या मुलीचं लग्न पिणाऱ्या बरोबर व्हावं? कोणत्या व्यसन करणाऱ्या माणसाला वाटतं की माझ्या मुलीचं लग्न व्यसन करणाऱ्या मुलाबरोबर झालं पाहिजे? नाही, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न चांगल्या मुलाबरोबर झालं पाहिजे. तसा तो कंस विचार करू लागला, आपल्या राज्यामध्ये सज्जन मुलगा कोण आहे, चांगला मुलगा आहे का कोणी? म्हणून त्याने विचार करायला सुरुवात केली. तर त्याच्यासमोर एक मूर्ती उभी राहिली, त्याचं नाव होतं वसुदेव. वसुदेवाची मूर्ती उभा राहिल्याच्या नंतर कंस स्वतः वसुदेवाच्या घरी गेला, आणि वसुदेवाच्या घरी गेल्याच्या नंतर वसुदेवाने येताना पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं, कारण राजा एवढा मोठा माणूस आणि माझ्यासारख्या सामान्य एका व्यक्तीच्या घरी आला. त्याला आश्चर्य वाटलं, पळतच गेला आणि विचारलं, महाराज येण्याचं कारण काय? त्यावेळेला कंसाने सांगितलं, ये बस, तुला कारण सांगतो. बसल्याच्या नंतर कंसाने सांगितलं, वसुदेवा, मला असं मनातून वाटतं की तुम्ही माझ्या बरोबर बहिणीबरोबर लग्न करावं, तुम्ही माझ्या बहिणीचा स्वीकार करावा. वसुदेवाने सांगितलं, महाराज माझं अगोदरच पूर्वी लग्न झालेलं आहे. पण कंसाने सांगितलं, अरे बाबा, जुन्या काळात लोक 3-4 लग्न करायचे, आता आपल्याला एकच पूर्वी पुढे ना, तर पाठीमागचे लोक कशी 4-4 करत होते, देव झाले. त्या वसुदेवाने सांगितलं, बाबा माझं अगोदरच लग्न झालेलं आहे. त्याने सांगितलं, जरी झालेलं असलं तरी सुद्धा माझ्या बहिणीबरोबर लग्न कर, तुला काही कमी पडणार नाही. तयार झाला हा बिचारा. राजाची बहीण कोण नको म्हणे, राजाच्या बहिणीबरोबर लग्न ठरलं, तिची काढली, लग्न लागलं. पण त्या कंसाचं एवढं प्रेम आपल्या बहिणीवरती होतं. जुन्या काळात अशा गाड्या नव्हत्या, रथ असायचे. रथावरती पाठीमागं आपल्या बहिणीला बसवलं. लग्न झाल्याच्या नंतर ती गोळवण म्हणतात ते करत असताना, आणि कंस स्वतः पुढे घोड्यावरती बसला, आणि बसल्यानंतर स्वतः रथ हातू लागला. एवढा त्याला आनंद झाला होता. आणि बरोबर गावच्या चौकामध्ये तो रथ आला. आल्याच्या नंतर आकाशामध्ये आकाशवाणी झाली, आणि त्या आकाशवाणीने गरजून सांगितलं, मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचा एवढ्या आनंदामध्ये तू विवाह सोहळा संपन्न करतेस आणि एवढ्या आनंदाने तिची बोलवण करतो, त्याला वाटायला लावतेस, तिच्या पोटी येणारा 8वा पोरगा हा तुझा काळ ठरणार आहे आणि तो तुझा घात करणार आहे. आकाशामध्ये आकाशवाणी झाल्याबरोबर त्याला राग आला. त्याने म्यानमधून तलवार बाहेर काढली आणि मारायला धावला. मारायला धावल्याबरोबर नामदेव महाराजांनी वर्णन केला, हात तो धरिला वसुदेवे. मारायला धावल्याबरोबर वसुदेवाने त्याचा हात पकडायला सांगितलं, अरे कंसा, तू राजा आहेस आणि एका स्त्रीवरती हसू करतोस. तू जर एका स्त्रीचा वध केला, तिला जर मारलं तर तुझी गावामध्ये किंमत राहणार नाही, तुला कोणी विचारणार नाही, तुला कोणी तुझ्याकडे कोणी येणार नाही, तुझी अपकीर्ती होईल. बाईला मारणं चांगलं नसतं. आणि वसुदेवाने सांगितलं त्यानंतर त्याला ते पटलं. पण वसुदेवाने कंसाने सांगितलं, वसुदेवा, अरे हिच्या पोटी येणारा 8वा पोरगा मला मारणार आहे. ही जर जिवंत राहिली नाही, मूळच राहिलं नाही, तर फळं कुठून येतील? त्यामुळे पहिल्यांदा हिला मला मारू दे. त्याला वसुदेवाने सांगितलं, तुला माझ्यावर विश्वास आहे ना, मी सज्जन हे तुला माहिती आहे? म्हणजे हो, मी तुला वचन देतो, हिच्या पोटी येणारे 8ही पोरं मी तुला आणून देईन. काय करायचं ते तू ठरव. वसुदेवाला ही बातमी पटली, हे वचन पटलं. आणि त्यांनी काय केलं कंसाने माहितीये का, त्या दोघांना पकडलं आणि कारागृहामध्ये टाकून दिलं. टाकल्याच्या नंतर कालांतराने यशोदेला त्या देवकीला गर्भधारणा झाली.
आणि जसा जसा तो गर्भ वाढू लागला तशी तशी तिच्या अंतःकरणामध्ये भीती उत्पन्न होऊ लागली आणि ती म्हणायची कंस येईल आता माझ्या बाळाला मारेल, तुम्ही याला वाचवा, काही करा. पण बघता बघता पहिला मुलगा झाला. ठरल्याप्रमाणे वसुदेवाने हातामध्ये त्याला घेतलं आणि चालत 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 कंसाच्या महालामध्ये गेला. कंस शांत बसलेला होता. त्याच्या समोर गेल्याच्या नंतर त्या कंसाच्या हातामध्ये ते बाळ ठेवलं आणि सांगितलं, महाराज मी तुम्हाला वचन दिलं होतं की 8 पोरं आणून दे, त्यात हा पहिला बाळक आहे, घ्या आणि काय करायचं ते तुम्ही ठरवा. त्या कंसाने त्या लहान लेकराला हातामध्ये घेतलं. लहान मुलामध्ये देवाघरची फुलं असतात, सुंदरारस असतात. त्याच्याकडे पाहिल्याच नंतर दुष्ट असणारा कंस, पण त्याच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि दया उत्पन्न झाल्यानंतर कंस म्हणू लागला, वसुदेवा अहो 8वा माझा शत्रू आहे, पहिला कुठं माझा शत्रू आहे, पहिला दुसरा तिसरा त्यांना मारून काय उपयोग होणार आहे. 8वा आणून द्या, या पहिल्याला घेऊन जा, याला चांगलं लहानाचं मोठं करा, चांगल्या शाळेमध्ये टाका, चांगला विद्वान बनवा, चांगला तुमच्यासारखा सज्जन माणूसाला बनवा, घेऊन जा याला. आणि त्याला मम्मी मामा झालो याचा एवढा आनंद झाला त्याने हिरे मोती सोनं नाणं वाटायला सुरुवात केली. त्या वसुदेवाला एवढा आनंद झाला की आपल्या पोराला जीवनदान दिलं म्हणून तो पोराला घेऊन घरी आला. देवकीच्या हातामध्ये गेल्याच्या नंतर तिला एवढा आनंद झाला कारण तिला वाटत होतं की आता भाऊला मारणार, पण मारलं नाही, जिवंत सोडल्यामुळे तिला एवढा आनंद झाला. तिने त्या पोराला धरलं, छातीला लावलं आणि त्याच्यावर मोठा पप्प्या घेतल्या, त्याच्यावरती प्रेम करत होती. त्याच्यावर काय म्हणतात त्याला ते ओढून टाकलं, त्याला दृष्ट लागू नये म्हणून सगळं केलं. पण त्या उड्यामध्ये नारद भगवान तिथे आले. नारदांचं नाव घेतानाच पहिल्यांदा त्याला उपमा लावल्या जाते. जसं कीर्तन करायला पदव्या देतात ना, कीर्तन केसरी, विनोदाचार्य वगैरे पदव्या देतात की नाही, तसं नारदांना एक पदवी दिलेली बघा, कोणती, कवीचा नारद. आणि असे कवीचे नारद गावामध्ये 4-5 नक्की असतात. त्या नारदांचं टोपण नावच ठेवलेलं आहे, कवीचा नारद. असे ते नारद त्या ठिकाणी आले. आणि एक वाक्य आहे का, नारद एक असं व्यक्तिमत्व आहे, सत्ता कोणाची येऊ द्या, मंत्रिपद त्याला मिळतच. नाही कळलं तुम्हाला, ज्याला नाही कळलं त्याने आमटी पिऊन जा घरी जाताना. नारद एक असं व्यक्तिमत्व महाराज, ते कंसाच्या घरी गेला तर कंस त्याची पूजा करतो आणि कृष्णाकडे गेला तर कृष्ण त्याची पूजा करतो. कंस रावणाकडे गेला, रावण त्याची पूजा करतो आणि नारद रामाकडे गेला तर राम देखील त्याची पूजा करतो. म्हणजे नारद महर्षी असं व्यक्तिमत्व कुणाकडे जाऊ द्या सगळीकडेच त्याला मान प्राप्त होतो. तशी ज्यावेळेला नारद महर्षी कंसाच्या वाड्यामध्ये त्या राजवाड्यात आल्याच्या नंतर कंसाने पाहिलं त्याला एवढा आनंद झाला. घाली संतासी आसनी पूजा करे काया वाचा म्हणे, एका जनार्दने जाणे इच्छिते पूर्वी. कंसाने नारदाला मोठ्या सिंहासनावरती बसवलं, त्यांचे पाय धुतले, गंध लावला, अक्षरा लावल्या, आरती ओवाळली आणि सांगितलं, महाराज कसं काय आलात तुम्ही, माझ्या घरी येण्याचं कारण काय. त्यावेळेला नारदाने सांगितलं, कंसा मी पुष्कळ राज्य पाहिले बाबा, पण तुझ्यासारखा मूर्ख राज्य मी अजून नाही पाहिला. कंस ताडकन उभा राहिला. कंसाला वाटलं माझ्यासारखा मूर्ख, मी काही सामान्य आहे. त्यांनी सांगितलं, महाराज काय चुकलं माझं, कुठं चुकलं, काय झालं तरी काय तेवढं सांगा. त्यावेळेला नारदाने काय केलं माहितीये का, असा हात पुढे केला आणि सांगितलं, कंसा याच्यात पहिलं बोट कोणतं सांग बरं. असं गोल केल्याच्या नंतर कोणतं बोट पहिलं सांगणार, नाही सांगताय. त्यांनी सांगितलं, अरे कंसा हे देवता लोक धूर्त असतात, स्वकार्य कुशला हा देवा हा, असं भागवतामध्ये वर्णन केलं. हे देवताला धूर्त आहे. असं गोल लाईन जर बसवली तर गोल लाईनीमध्ये पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता, तू जर याला पहिला म्हणला आणि देवाने जर इथून मोजायला सुरुवात केली तर मग काय होईल. ज्यावेळेला भारत स्वातंत्र्य होणं चाललं होतं की नाही, त्यावेळेला भारत आम्हाला स्वातंत्र्य द्या याकरता लोकमान्य टिळकांनी मोठमोठ्या लोकांना एकत्रित केलं आणि एकत्रित केल्याच्या नंतर कोणाकोणाला स्वातंत्र्य पाहिजे त्याकरता मोठमोठ्या लोकांनी सह्या केल्या. मग सह्या करत असताना त्यांनी सह्या कशा केल्या माहिती का, एका खाली एक नाही केल्या. जर एका खाली एक केले असते तर पहिली सही ज्याची आहे तो अध्यक्ष ठरला असता आणि त्याला जेलमध्ये टाकला असतं की नाही. मग लोकमान्य टिळकांनी काय केलं माहिती का, सह्या करत असताना अशा गोल सह्या केल्या चक्रासारख्या. कोणता पाहिला इंग्रजाच्या बापाला नाही कळालं. विठाला विठाला तसं नारदाने सांगितलं, कंसा याच्यातला पहिला कोणता आहे सांग बरं. नाही सांगता आलं आणि मग कंसाला कळलं. मग कंस म्हणा, वा महाराज श्री गुरु सारी खाय असतात, तुमच्यासारखे श्री गुरु जीवनामध्ये भेटले मी धन्य झालो. कंस पळतच गेला. महाराज गेल्याच्या नंतर त्या देवकीने नेमकं पोराला हातामध्ये घेतलेलं होतं, तिचं पोट कौतुक तो करू लागला, आनंद ती देवकी करू लागली. तेवढ्यामध्ये हा पळतच गेला. लाल गुंड झालेले डोळे, क्रोधाने अविष्टित झालेला, हातामध्ये तलवार घेऊन गेलेला. देवकीने ते समोर पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की हा आता बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. त्या देवकीच्या हातातून त्यांनी ते बाळाचा पाय पकडला, ओढलं, गरगर फिरवलं आणि जसं टोमॅटो जमिनीवरती आपटावं धाडकन भिंतीवरती आपटलं, चिंधऱ्या झाल्या त्याच्या. देवकीने दुःखाने अकांत फोडला
असे एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 6 पोरं त्यांनी मारले. आणि 7वा ज्या वेळेला गर्भामध्ये आला तो शेष नारायण बलराम दादा होते. आणि 7वा गर्भ बरोबर 9 महिने झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जी माया आहे ना ती फार विचित्र आहे. ही कोणाला नाही कळली आतापर्यंत. ही आदिपुरुषाची माया ब्रह्मया ही नाही, ही देवाला कळली नाही तर तुम्हाला मला काय कळणार आहे. देवाने आपल्या योग मायेच्या सामर्थ्याने त्या देवकीच्या पोटातला 7वा गर्भ बाहेर काढला आणि त्याला संकर्षण योग म्हणतात बघा. तो 8वा गर्भ बाहेर काढला 7वा आणि गोकुळामध्ये असणारी वसुदेवाची जी पहिली बाई होती ना तिच्या पोटामध्ये ते नेऊन घातला आणि तोच आहे बलराम दादा. विठाला विठाला 7वा गर्भ अचानक गायब झाला. कौशला वाटलं माझा दराडाच तेवढा आहे, माझा धाकच तेवढा आहे की 7वा गर्भ येण्याच्या अगोदरच नष्ट झाला. पण ज्या वेळेला 8व्यांदा ही देवकी गरोदर राहिली ना त्यावेळेला तिला भीती वाटत होती. कारण आतापर्यंत प्रत्येकाला ती घाबरायची आणि वसुदेवाला सांगायची महाराज माझ्या पोराला वाचवा, माझ्या पोराला वाचवा, याला जीवदान द्या. पण ज्या वेळेला 8व्याला ती गरोदर राहिली त्यावेळेला ती घाबरत नव्हती, त्यावेळेला ती लढत नव्हती. मग ती म्हणायची धनुष्य घेऊन या, मला कौसाला मारायचंय, मला गदा घेऊन या, मला कौसाला मारायचंय. आश्चर्य वाटायचे त्याला. बघता 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 9 महिने पूर्ण झाले. 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षाचा जन्माला आला. अयोनी संभव नवे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. 8व्यांदा ज्यावेळेला भगवान जन्माला आले त्यावेळेला 8 वर्षाचे अचानक जन्माला आले. देवकीने पाहिलं सांगितलं कोण तू. त्यांनी सांगितलं मी तुझा पोरगा, मी तुझ्या रूपात तुझ्या पोटाला कृष्ण परमात्मा म्हणून जन्माला आलेला आहे. देवकी म्हणजे तुला काय अक्कल आहे का. जन्माला येत असताना कुठं 8 वर्षाचा होऊन येत असते. कोण म्हणेल तुला माझा बाळ आहे. कृष्ण म्हणला ते तुला कळत मला कळत नाही का. जर मी 8 वर्षाचा होऊन नसतो आलो, मी जर दूध पिता बाळ घेऊन आलो असतो तर नंदाच्या घराला मला घेऊन जा हे तुम्हाला कोण सांगितलं असतं. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला नंदाच्या घराला घेऊन जा. तिथं वसुदेव महाराज उभी होती. ते वसुदेव महाराज म्हणजे कृष्णा तुला काय डोक्यात भाग आहे का. म्हणजे काय झालं तुला नंदाच्या घराला घेऊन जायला काय आम्ही इकडे काय पिकनिकला आलो काय. जरा इथं बघ आमच्या हातामध्ये लोखंडी साखळदंड आहेत. आम्ही काय घरामध्ये नाही येत, आम्ही कैदेमध्ये आहोत. आमचं संरक्षण करण्याकरता बाहेर 7 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजामध्ये हातामध्ये नंगी लखलखती तलवार घेऊन लोक उभे आहेत आणि त्यांना एवढ्यात बाहेर कसं जायचं, तुला कसं घेऊन जायचं. त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं मला हात तर लावून पहा बघा काय होते. देवाला हात लावल्याबरोबर उचलीला कमळा उचलीला कमलापती
पायीची बंधने, सगळी बंधनं जागच्या जागी गळून गेले. आणि वसुदेवाने सांगितलं, अरे बाबा तुला घेऊन जायचं तिकडं, पण हे रक्षपाळ मनशी असते. रक्षपाळ नेम्या मोहिनी सगळ रक्षपाळाकडे पाहिल्याबरोबर एखादा दारू पिणारा माणूस कसा उन्मत्त पडतो. त्याला गटारात पडलाय का गावात चौकात पडलाय का कुठं पडलाय काही भान नसतं. तसा पिलेल्या माणसाला कुठलंच भान राहत नाही. तसे जेवढे रक्षपाळ होते ना त्याला झोप लागली. मोहिनी अस्त्र परमात्म्याने त्यांच्यावरती घातलं आणि ते झोपी गेले. आणि भगवान परमात्म्याला उचलून घेतल्याबरोबर महाराज वसुदेव महाराज दरवाजापर्यंत गेल्याबरोबर, आता मोठ्या कंपन्या असतात बघा, त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर कसे ऑटोमॅटिक दरवाजे आपोआप उघडतात, तसं त्या दरवाजापर्यंत गेल्याबरोबर 7ही दरवाजे आपोआप खन 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 उघडले. बाहेर जाऊन पाहिलं तर श्रावण महिना होता. श्रावण महिना म्हणल्यानंतर पावसाळा तुम्हाला माहिती किती जबरदस्त असतो. बाहेर पाऊस पडत होता. त्या पावसामध्ये ज्या वेळेला प्रवेश केल्याच्या नंतर तिकडनं देवाला पाऊस लागू नये म्हणून नागदेवता वसुदेवाच्या पाठीमाग फणा काढून चालली होती देवावरची धरून. त्यावेळेला पाऊस लागू नये म्हणून वसुदेव महाराज पुढे चालले, डोक्यावरती टोपले. देवाला पाऊस लागू नये म्हणून नागदेवतेने वरून फणा धरलेला आहे. चालत 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 ते यमुनेपर्यंत आले. पण यमुनेच्या पलीकडे कसं जायचं, कारण यमुनेला पूर आलेला होता. आणि जुन्या काळात काय पूल वगैरे काही नव्हते, कारण त्यावेळेला आपले नितीन महाराज जन्माला आले नव्हते. विठाला 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 रोड नव्हते, पूल नव्हते. आता पलीकडे जायचं कसं, यमुना दुथडी भरलेली आहे. पण वसुदेव महाराजांनी मागचा पुढचा विचार नाही केला. आपल्या मुलांना वाचवण्याकरता त्या पुरामध्ये प्रवेश केला. एक नीट ऐका, आईचंही आपल्यावरती प्रेम असतं आणि बापाचंही प्रेम असतं. पण ज्यावेळेला साधं दुःख आपल्या जीवनावरती येतं त्यावेळेला आपल्याला आई आठवत असते. पण ज्यावेळेला मोठं दुःख आपल्या जीवनात येतं ना त्यावेळेला आपल्याला बाप आठवतो. विठाला विठाला विठाला. शेतामध्ये काम करत असताना जर पायामध्ये काटा रुतला तर आपण आई ग म्हणतो. पण अचानक शेतामध्ये काम करत असताना भयानक कालिया नाक उभा राहिला, संकल्पनी काढली, काळजाचं पाणी होतं, माणूस होतो बाप रे अचानक म्हणतो की नाही. म्हणजे छोटस दुःख आलं की माणसाला आई आठवत असते. पण ज्यावेळेला मोठं दुःख आपल्या जीवनात पडतं ना त्या दुःखातून आपल्याला वाचवण्याकरता जगाच्या पाठीवर फक्त बापच समर्थ असतो. विठाला विठाला. काय होतं माहितीये का, आपल्यावरती आईचं प्रेम असतं, बापाचं प्रेम असतं. फक्त आईचं प्रेम प्रगट होतं, बापाचं प्रेम प्रगट आपल्याला दिसत नाही. आपल्यावरती प्रेम असलं आपलं दुःख झालं की आई रडते मोकळी होते. पण बाप मात्र रडत नसतो. त्याचं हृदय पहाडाप्रमाणे असतं, कारण त्याला माहिती असतं घरात जर दुःख आलं मीच रडत बसलो तर या लोकांना कोण धीर देणार. म्हणून त्याचं हृदय हे धीर गंभीर समुद्राप्रमाणे विशाल असतं. आमच्याकडून डॉक्टर बाबाला गोष्ट सांगत असतात कधी कधी. आता चैत्र महिना आहे की नाही, या चैत्र महिन्यामध्ये एक बाप दुपारी 2 वाजता पारनेरून गावात आला. आल्याच्या नंतर त्याने पाहिलं तर आपला 32 वर्षाचा तरुण पोरगा पत्र्यावरती गेलाय आणि पत्र्याला उन्हामध्ये ठोकत आहे 2 वाजता दुपारी. तो पारनेरून आला त्यांनी पाहिलं आपलं पोरग दुपारी 2 वाजता पत्रा ठोकतंय. तो बाप गाडीवर उतरला, सांगितलं बाप खाली ये, ऊन उतरल्याच्या नंतर तुला काय करायचं ते कर. ऊन लागलं, चटका बसला उन्हाचा तर उष्मा घातोय, तुला त्रास होईल, खाली ये. ते पोरग म्हणलं बाबा थोडंच काम आहे 5-10 मिनिटाचं. 5-10 मिनिटात काम झालं की मी पुन्हा खाली येतो. त्या बापाने सांगितलं अरे नको रे, ऊन लागतंय, खाली ये. ऊन तुला लागतंय पण हृदय माझं जळतंय, खाली ये. ते पोरग काय येईना. त्या बापाला वाटलं काय करावं आता. तर इकडे तिकडे पाहिलं तर त्या वर गेलेल्या पोराचं पोरग म्हणजे याचा नातू, 2 वर्षाचा त्याचा नातू घरामध्ये होता. आणि त्याचा नातू घरामध्ये होता. त्यांनी काय केलं, घरात गेला, त्या नातवाला उचललं आणि बाहेर पुन्हा त्या फरचीवर आणून ठेवलं. तापेली फरची ते पोरग वरडायला लागलं, किंचाळलं ते पोरग. किंचाळल्याबरोबर ते वर जे होतं ना त्याने खाली उडी मारली आणि त्या पोराला उचललं. म्हणलं बाबा काय अक्कल आहे की तुम्हाला, कळतं की नाही. त्या पोराच्या एवढ्याच लहान पोराला पण उन्हामध्ये आणून ठेवत असतं का. ते म्हणला कसं काय झालं आता. विजे पिढे बाळ, विजे पिढे बाळ, विजे पिढे बाळ, विजे पिढे बाळ. त्या बापाने ज्यावेळेला त्याचं पोरग बाहेर आणून उन्हामध्ये ठेवलं त्यावेळेला ते पत्रावरनं उडी मारून खाली आला. त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का, एवढ्या लहान लेकराला कुठं आणून उन्हामध्ये ठेवत असतं का. त्या बापाने सांगितलं आता कसं काय होतं तुला.
अरे तुझ्या पोराला मी उन्हामध्ये आणून ठेवलं तर तुझं हृदय जळायला लागलं, तसं तू माझा पोरगा आहेस, माझा हृदय आहेस तू. तुला ऊन लागल्याच्या नंतर मला कसं होत असेल याचा विचार कर. म्हणजे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आईला दुःख आपलं पाहिल्याच्या नंतर तिला आवडत नाही, ती रडून मोकळी होते. पण बाप आपलं दुःख दाखवत नसतो, तो बाप त्या दुःखाला आरवण्याकरता डोंगरासारखा पहाडासारखा उभा राहत असतो. विठाला ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले त्यावेळेला देवकी रडली मोठी झाली, वाचवा 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 म्हणजे फक्त. पण पावसामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेऊन जाणारा हा बाप फक्त विसरू नका. आणि एवढंच नाही, ज्यावेळेला यमुनेच्या तीरावरती आला पाहिलं तर यमुना भयानक, ते काय आपल्या गावचं ओढ नाहीये. जाऊन पाहत ते गोकुळामध्ये यमुना किती दूर आहे, किती रुंद पात्र आहे ते. आणि त्या पात्रामध्ये आलेला पूर दुथडी भरून यमुना वाहत होती. आणि त्या यमुनेच्या तीरावरती आल्याच्या नंतर वसुदेवाने पाहिलं, आता पलीकडे जायचं कसं, पाणी तर पुष्कळ आहे. पण त्याने विचार केला, माझा प्राण गेला तरी चालतो पण माझं पोरग जगलं पाहिजे. मागचा पुढचा विचार न करता त्या पुरामध्ये प्रवेश केला यमुनेच्या. बघता बघता पाणी गुडघ्याला लागलं, कमरेला लागलं, छातीला, गळ्याला, नाकातोंडात पाणी जायला लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बापाची दया आली आणि भगवान परमात्म्याने यमुनेला सांगितलं, यमुने माझ्या बापाला आता जाण्याकरता रस्ता दे, थोडा मोठा झालो की मी तुझ्याच तीरावरती येऊन खेळतो. यमुने सांगितलं, अजिबात नाही, आता तुम्ही चालले ना, आता मला दर्शन द्या, दर्शन दिल्याच्या नंतर मी तुमच्या बाबाला जाण्याकरता वाढ देते. देवाने सांगितलं, यमुने नको हट्ट करू, थोडासा मोठा झालो की मी गायी घेऊन तुझ्याच तीरावरती येणार आहे, 24 तास तुझ्यापाशीच राहणार आहे, आता माझ्या बापाला रस्ता दे. तिने सांगितलं, अजिबात नाही, जोपर्यंत दर्शन देत नाही तोपर्यंत मी तुमच्या बाबाला रस्ता देणार नाही. आणि यमुना वाढली ना, बघता बघता नाका तोंडात कानात पाणी जायला लागलं. देवाने विचार केला, जास्त परीक्षा घेऊन पापाची परीक्षा उपयोग नाही, कारण देव असा विचित्र माणूस आहे महाराज, परीक्षा घेतल्याशिवाय कुणालाच काही देत नाही. विठाला विठाला देव आहे ना, पहिल्यांदा पाहतो याला मी लागतो की नाही. देव सगळ्यांना, जगद्गुरु तुकोबाराकडे पहा, सावतामाळी महाराजाकडे पहा, कोणत्याही संताकडे पहा, जे जे संत देवाच्या नादी लागले पहिल्यांदा त्या देवाने काय केलं माहिती का, त्याची वाटच लावून टाकली. पहिल्यांदा जोपर्यंत तुकोबाराने परमार्थ केला नाही ना तोपर्यंत ते सावकार होते, गावात एक नंबर श्रीमंत. आणि ज्या वेळेला कीर्तन प्रवचनाला जायला लागले, भजन करायला लागले, पूजन करायला लागले, लोकांना कीर्तन सांगायला लागले, त्यावेळेला देवाने त्याच्या संसाराची वाट लावून टाकली सगळी. तर अजून पहा, सावता महाराज म्हणून एक संत माहिती तुम्हाला सर्वांना, ते सावता महाराज जोपर्यंत देवाच्या नादी लागले तोपर्यंत त्यांचा मळा वगैरे सगळा चांगला होता. देवाच्या नादी लागल्याच्या नंतर त्यांच्या संसाराची वाट लागून गेली. नामदेव महाराजांचं जीवन तुम्ही सगळे संत पहा. मग मला एक सांगा, देवाचा परमार्थ करायला लागल्याच्या नंतर संसाराचं वाटोळ का होतं? कारण त्या देवाचा स्वभाव आहे, जो देवाच्या नादी लागतो ना, देव त्याच्या घरी येतो. आणि देव आपल्या घरी मुक्कामाला आला, आपली भक्ती पाहून, आपला सप्ताह पाहून, आपलं नामस्मरण पाहून देव आपल्या घरी मुक्कामाला आला. त्याची खून काय? लोक टाकून घेतात की लोक मला देवाची कृपा झाली, बांगला वाहला की लोक मला देवाची कृपा झाली, पैसे मिळायला लागले की लोक मला देवाची कृपा झाली. पण ही देवाची कृपा नाही, देव आपल्या घरी आला याची कृपा. खून जर कोणती असेल तर तुकोबाराने सांगितलंय, याच्या पडेची आपल्या संसाराची राखरावणी होत असेल तर समजून घ्यायचं की देव आपल्या घरी आला. मग आता काला झालं देव जाणार आहे ना, तर मग कुणाच्या घरी पाठवता सांगा बरं? तू म्हणता नाही भाई तू आता घेऊन जाय म्हणून तर तुकोबारा म्हणजे ना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका आला घर चालू नाही. अरे देव तुमच्या घरी आला घ्या ना. लोकांना माहित होतं देव घरी आला की संसाराची राखरावणी होती. त्यामुळे लोक म्हणजे महाराज तुमचा देव तुमच्याकडेच राहू द्या, देव न लगे, देव न लगे. म्हणजे देव आपल्याकडे आला हे खून जर कशाचे असेल तर संसाराची राखरावणी होती. विठाला विठाला एवढं सांगत होतो, देव पहिल्यांदा परीक्षा घेतो आणि मग काय द्यायचं ते देतो. तसा भगवंत आपल्या बापाची परीक्षा घेऊन आले. खरं त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे का? पण वसुदेवाने विचार केला, मेलं तरी चालेल, पोराला पलीकडेच पोहोचेल. पाण्यामध्ये प्रवेश केला, नाकातोंडामध्ये पाणी जायला लागलं. देवाने सांगितलं जास्त परीक्षा घेऊन उपयोग नाही, फारच काही झालं तर त्या माकडिनीने आपलं पिलू डोक्यावर कुठपर्यंत घेतलं होतं, जोपर्यंत त्याच्या नाकातोंडात पाणी जात नव्हतं तोपर्यंत. ज्यावेळेला तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं त्यावेळेला पिलाला खाली लागली, त्याच्यावरती उभी राहिली. देवाने विचार केला जास्त बापाची परीक्षा पाहता कामा नाही. मग देवाने काय केलं माहितीये का, आपला डावा पाय बाहेर काढला
डाव्या पायाचा अंगठा यमुनेला लावला. पूर चढला जात, पूर चढला जात, पूर चढला जात, पूर चढला जात. त्याची लावी लावू, 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 पूर चढला जात, पूर चढला जात, पूर चढला जात, पूर चढला जात. त्यासी लाविला अंगुष्ठ. पुराला भगवान परमात्म्याने अंगठा लावल्याबरोबर यमुना अशी तुफंगली आणि पायवाट तयार झाली. वसुदेव महाराज भगवान श्रीकृष्णाला परमात्म्याला घेऊन ताळ 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 गोकुळामध्ये पोहोचले. गोकुळामध्ये पोहोचल्यानंतर नंद बाबाचा दरवाजा, राजवाडा दरवाजा बंद होता. त्याही दरवाजा कशी गेल्याच्या नंतर चमत्कार घडला आणि चमत्कार घडल्याच्या नंतर आपोआप दरवाजा उघडला. उघडल्यानंतर आतमध्ये जाऊन पाहिलं तर एका मोठ्या मंचकावरती म्हणजे एका मोठ्या पलंगावरती यशोदाबाई झोपलेली होती आणि तिला भानच नव्हतं. ती झोपेली गाढ झोपीत आणि गाढ झोपीत असताना तिच्या शेजारी एक मुलगी येऊन झोपली. लहान मुलगी तिच्या गर्भातून बाहेर पडलेली. तिला माहीतच नव्हतं. ते एक कीर्तनकाराच्या मुखातून मी ऐकलं होतं. एक नवीन लग्न झालेली पोरगी पहिल्यांदा बाळातून होण्याकरता डिलिव्हरी करता आपल्या माहेरी आली आणि माहेरी आल्याच्या नंतर 9 महिने झाले होते. डॉक्टरने सांगितलं आता कुठल्या क्षणीची डिलिव्हरी होऊ शकते. त्यावेळेला त्या मुलीने आपल्या आईला सांगितलं, आई मी गाढ झोपीत असताना कदाचित माझी डिलिव्हरी होईल, मला जागा कर बरं का. ती आई म्हणजे अगं तुला जागा करण्याची गरज नाही, मग तू अख्या गावाला जागा करशील. विठाला यशोदा माझ्या गाढ झोपीमध्ये आहे आणि तिची कधी डिलिव्हरी झाली तिच्या लक्षात आलं नाही. तिथे एक पोरगी होती. वसुदेव महाराज तिथे गेले. त्या पोरीला पाहिलं. त्या टोपल्यातल्या कृष्णाला खाली ठेवलं. ती झोपली जी पोरगी होती तिला टोपल्यामध्ये घेतलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने डोळे भरून एकदा पाहिलं. ती टोपली डोक्यावर घेतल्यानंतर पुन्हा पाठीमागं फिरले आणि राजमहालातून पुन्हा गोकुळामधून पुन्हा ज्या वेळेला मथुरेमध्ये त्या कारागृहामध्ये आले आपोआप सगळे दरवाजे बंद झाले. पुन्हा सगळ्या हातकड्या जशाच तशा प्राप्त झाल्या. साधू संतांनी विचार केला असं का घडलं. देवाला ज्या वेळेला उचललं त्यावेळेला सगळी बंधने पडून गेली आणि मायेला ज्या वेळेला उचललं त्यावेळेला पुन्हा बंधने प्राप्त झाली. म्हणजे संसाराचा त्याग केला परमात्म्याचा स्वीकार केल्याची बंधनं सुटतात आणि संसार जो करण्याकरता प्रवृत्त होतो त्याला पुन्हा बंधनं प्राप्त होतात. विठाला विठाला ऐका. ज्या वेळेला वसुदेव महाराज त्या पोळीला घेऊन आले माया होती ती तिने आकांत करायला सुरुवात केली. मोठ्याने ती ओरडली, रडायला लागली, किंचाळायला लागली आणि ती मोठ्याने किंचाळणं त्याचं पाहिल्याचं नव्हतं. ते जे द्वारपाल झोपी गेले होते ना त्यांना जाग आली आणि त्यांनी उठून पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं 8वा पोरगा जन्माला आला. त्याच्यातला एक द्वारपाल कंसाला सांगण्यात आता पळतच गेला. कंस सकाळी झोपलेला होता. सकाळी 4 वाजलेले होते. हा पळतच गेला. त्यांनी सांगितलं महाराज. कंस झोपलेला होता. बिचारा आरोग्याने ओरडल्याने तो जागा झाला आणि तो म्हणाला महाराज. कंसाने काय सकाळी ओरडतात काय झालं तरी काय. त्यांनी सांगितलं महाराज 8वा जन्माला आला. 8वा जन्माला आला हे ऐकल्याबरोबर कंसाने हातामध्ये तलवार घेतली आणि पळतच निघाला कारागृहाकडे. कारागृहामध्ये गेला. देवकीने पाहिलं. तिच्या लक्षात आलं हा आता हिला मारल्याशिवाय राहणार नाही. जवळ गेला. त्या पोरीला पकडलं आणि आपटणार. त्याच्या लक्षात आलं ही तर 8वी आहे. पण त्यांनी विचार केला 8वा असू नाही तर 8वी असू. नारदाने सांगितलं होतं ते देवता फार विचित्र असतात, ते काही करू शकतात. त्याने त्या पोरीच्या पायाला पकडलं, गरगर गरगर फिरवलं, आपटणार. ती पोरगी हातातून सटकली. ती आकाशामध्ये गेली आणि तिने अष्टभुजा स्वरूप धारण केलं. चंडीचं महाकालीचं स्वरूप धारण केलं आणि भयानक स्वरूप धारण करून ती देवी ती चंडी त्या कंसाला बोलू लागली मूर्ख कंसा मला मारतो. अरे तुला मारणारा तुझा बाप माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तुझं लागी आकाशामध्ये गेली. तिने महाकालीचं स्वरूप धारण केलं आणि अष्टभुजा होऊन ते विकराळ स्वरूप धारण करून ती त्याला सांगायला कंसाला अरे मूर्ख कंसा मला काय मारतोस. तुला मारणारा तुझा बाप माझ्या अगोदर जन्माला आलाय. तुझ्या लागी वधी
उपजला माझ्या अगोदर तू जन्माला आला हे त्याने ऐकल्याच्या नंतर त्याचा थरकाप सुटला, घाबरला. पळत गेला राजवाड्यामध्ये. सगळ्या मंत्र्यांना एकत्रित केलं, त्यांनी सभा भरवली आणि सभेमध्ये सांगितलं माझा शत्रू फार चतुर दिसतो, जन्माला येण्याच्या अगोदरच तू पळून गेलेला आहे, जो कोणी माझ्या शत्रूला मारेल ना त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईन. आणि त्या सभेमध्ये पुतना मावशी बसलेली होती. त्या पुतना मावशीने ते ऐकलं, ती म्हणजे कंसा, ती पुतना मावशी म्हणजे हा कंसाची मानलेली ती बहीण, ती काय खरी बहीण नव्हती, मानलेली बहीण होती त्याची ती, म्हणून तिला मावशी म्हणायची. कंसाने तिला मानलेली बहीण होती म्हणून मावशी. ती पुतना त्या सभेत बसलेली होती आणि ती पुतना म्हणजे कंसा तुला काय डोक्याचा भाग आहे, अरे काल जन्माला आलेल्या पोराला मारण्याकरता तुला अर्ध राज्य देत असतात. त्याने सांगितलं अगं ताई शत्रू तसा भयानक, तुम्ही ते काय सांगू नकोस, मी मारून येते त्याला. त्याने विचारलं कसं काय मारणार, ती म्हणली बघ तर कसं मारून येते. त्या भर सभेमध्ये तिने एवढं सुंदर स्त्रीचं सूप धारण केलं, एवढं सुंदर, एवढी सुंदर ती होती की रंभा, मेनका, तिलोत्तमा, उर्वशी सुद्धा तिच्या समोर फिक्या पडतील, एवढी सुंदर ती दिसायला. आणि एवढं सौंदर्य रूप तिने धारण केलं, आपल्या स्थानामध्ये विष भरलं आणि निघाले बाहेर. बाहेर निघाल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये त्या पंचक्रोशीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये जेवढे पोरं जन्माला आले त्या 8 दिवसात प्रत्येक गावात जायचं आणि 8 दिवसाच्या आत जन्माला आलेलं पोरगं त्याला पकडायचं, स्तनाला लावायचं, त्याला विष पाजायचं, मारून टाकायचं. असं करता 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 ती गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये सुद्धा छोटे छोटे तिने अनेक पोरं मारली आणि असं करीत 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 ती नंद बाबाच्या दरवाजात आली. नंद बाबाच्या दरवाजात आली, दरवाजा वाजवला आणि गडी वाजवून कोण आलं हे पाहण्याकरता यशोदेने दरवाजा उघडला. यशोदेने ज्या वेळेला दरवाजा उघडला समोर पाहिली तर एवढी सुंदर बाई तिने जीवनात कधी पाहिली नव्हती, एवढी सुंदर. तिला असं वाटायचं साक्षात स्वर्गातून अप्सरा खाली आली का, कोण आहे ही. पण यशोदेने विचारलं कोण आपण, कशा करता आलात. त्यावेळेला त्या पुतणीने सांगितलं यशोदे तुम्हाला ओळखलं नाही, तुम्ही अजिबात नाही, कोण तुम्ही. त्या पुतणीने सांगितलं यशोदे मी तुझी सक्ती मोठी बहीण आहे. ती म्हणजे मला कसं काय माहिती नाही. ती म्हणजे यशोदे लहानपणी पूर्वी काळात लवकर लग्न व्हायचे. त्या एक पुस्तक वाचत होतो मी, त्या पुस्तकात वाचलं असं म्हणतात की 2 गरोदर महिलाच्या पोटाचंच लग्न लावायचे, कोण लावून द्यायचे. इकडं पोरगी झाली तर इकडे पाठवायची, इकडे झाली तर इकडे पाठवायचे, असं होतं म्हणतात पूर्वी. विठाला विठाला तुझी सक्ती मोठी बहीण आहे. पण जन्माला आल्याबरोबर आई वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. सासरमध्ये पुष्कळ काम असल्यामुळे मला कधी यायलाच जमलं नाही. मी तुझी बहीण, मला आता कळालंय की माझ्या बहिणीला तुला पोरगा झालाय, तुला लाला झालाय आणि ते पाहण्याकरता मी आलेली आहे. तिने सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही, ये घरामध्ये. घरामध्ये तिला बसवलं. आता बहीण म्हणल्याच्या नंतर घ्यावंच लागलं घरात, पण तिला आश्चर्य वाटायचं जर माझी बहीण म्हणल्याच्या नंतर एक तर बापासारखी पाहिजे नाही तर आईसारखी पाहिजे. आईसारखी नाही, बापासारखी नाही, ती आहे तरी कोण, म्हणून तिला मनामध्ये संशय होता. आणि ज्या वेळेला मी विचारला यशोदे अगं एवढ्या लांबून मी लालाला पाहण्याकरता आले, कुठे लाला. यशोदेला संशय आला की ही आहे तरी कोण. ती खोटं बोलली. ती म्हणली आत्ताच भगवान परमात्म्याला मी झोपलं, जेवण आंघोळ घातली, आताच त्याने दूध पिलंय आणि तो पाळण्यामध्ये झोपी गेलाय. देवाने हे वाक्य ऐकले. देव म्हणला येडीचे कोणीचं गेले पुढे पाठीमागं पाठवत असेल का. अरे मी काय झोपा काढायला आलो, जसे बैलवाडीचे लोक कीर्तना झोपा काढायला येतात, म्हणजे तुम्ही नाही झोपत. पण तसं तिला असं वाटलं. ते देव म्हणला अगं मी काय झोपा काढायला आलो का या ठिकाणी. आणि देवाने रडायला सुरुवात केली. आणि पुतना म्हणजे यशोदे खोटं बोलतेस नाही का, बघ तो रडायला लागला. पळतच गेली. इकडे बसली होती किचन रूम मध्ये काहीतरी बनवली, पळत गेली. भगवान श्रीकृष्ण परमात्माला उचललं, त्याचं ते तोंड पाहिलं आणि देवाने तिचं तोंड पाहिलं. दोघांनी एकमेकाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर देवाने डोळे झाकले. बा देवाने डोळे झाकले. का डोळे झाकले माहिती का. देवाला एवढं वाईट वाटलं. देवाने विचार केला अरे राम जन्मामध्ये मी ज्यावेळेला जन्माला आलो राक्षसांना मारण्याकरता, त्यावेळेला पहिल्यांदा कोणाला मारावं लागलं, त्या बाईलाच मारावं लागलं, त्राटी केला. आणि आता कृष्ण म्हणून जन्माला आलो तर पहिल्यांदा या पुतणीलाच मारावं लागतं. म्हणजे त्याही जन्मात पहिली बाई मारावं लागली, याही जन्मात पहिल्यांदा बाईला मारायचं. देवाला वाईट वाटलं म्हणून देवाने डोळे घातले. विठाला विठाला दुसरे संत उभारले आणि ते म्हणजे नाही नाही तसं नाही तसं नाही. म्हणजे मग देवाने डोळे का घातले. त्या संतांनी सांगितलं देवाचा एक डोळा सूर्य आहे तर दुसरा डोळा चंद्र आहे. म्हणजे एक डोळा ज्ञान आहे आणि एक डोळा वैराग्य आहे. जर देवाने ज्ञानाच्या आणि वैराग्याच्या दृष्टीने त्याच्याकडे जर पाहिलं असतं तर तिला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त झालं असतं आणि देवाला मारायचं विसरून गेली असती. म्हणून देवाने आपले डोळे बंद केले. विठाला तिसरे संत पुढे आले. ते म्हणजे नाही नाही देवाने डोळे का झाकले आहे का. आता देव या पुतणीचं स्तनपान करणार लहानपणी. म्हणजे लहान लेकरू आपल्या आईचं स्तनपान करतं. मग आता पुतना ही कोण होणार देवाची आई. देवाने विचार केलं ही माझी आई होणार. असे कोणतं पुण्य केलं होतं बाबा की आता माझी आई होणार आहे. पण देवाने डोळे झाकून पाहिलं तर ही पाठीमागच्या जन्मातली बळीची पोरगी होती. विठाला फार मोठा इतिहास आहे, मला एवढं सांगायला वेळ नाही. कारण
भगवान विष्णू ज्यावेळेला वामन रूप धारण केलं त्या बळीच्या यज्ञामध्ये गेले. त्या बळीच्या यज्ञात ते वामन स्वरूप पाहिल्यानंतर त्या बळीची पूर्ण तिचं नाव होतं रत्नमाला. तिने त्या भगवान बटू स्वरूपाला पाहिलं. ते सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर ती रत्नमाला म्हणू लागली, एवढं सुंदर पोरग जर माझ्या पोटी जन्माला आला तर मी किती आनंदाने त्याला स्तनपान करवे. देव म्हणला या जन्मात नाही, ही छत्रची पुढच्या जन्मात पूर्ण करतो. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याने विराट स्वरूप धारण केलं त्या बळीला पाताळाला नेलं, त्यावेळेला त्या रत्नमालाचा भाव बदलला. आणि ते रत्नमाला म्हणजे असं पोरग जर माझ्या पोटी जन्माला आलं तर मी याला काळकोटी 20 पाहिजे. देव म्हणला ही इच्छा तुझी पुढच्या जन्मात पूर्ण होईल. आणि तीच रत्नमाला या जन्मात पूर्ण होऊन आली. विठाला त्या पुतळेने भगवान परमात्म्याला उचललं, स्तनाला लावलं आणि स्तनपान करू लागली. आता तो देव होता, देवाने विष प्यायला सुरुवात केली. पण आतापर्यंत पुतळेचा अनुभव काय होता माहिती का? ती ज्याही गावात जाईल लेकराला स्तनाला लावी त्या स्थानात त्या विषाच्या वासाने सुगंधाने काही पोरं मरून जायची. त्या पुतळेला असं वाटलं हे असं कसं विचित्र पोरं आहे. 2-3 घोट झाले आणि विष पिलं तरी हे मरत का नाही. आपण विष पिलं देवाने, पण देव काय मरण बाबा. तिला असं वाटलं हे पोरं जरा विचित्र दिसतं. आपण विष पिलं तरी मरण. देवाने काय केलं, त्याच्या स्तनातलं विष पिलं, त्याच्या स्तनातलं दुग्धही प्राशन केलं, त्याच्या शरीरातलं अख्खं विष प्राशन केलं. आणि ज्या वेळेला परमात्मा तिचे पंच प्राण पिऊ लागला ना, त्यावेळेला तिला कळून चुकलं की आता ही मला सोडत नाही. आणि ती संस्कृत मध्ये म्हणाली मा मुंच म्हणजे मला सोड. ती म्हणाली सोड सोड सोड. देव मला पुतणे एक तर मी कोणाला धरत नाही आणि एकदा धरलं तर त्याच्या बापालाही मी सोडत नाही. आता तुला सोडणार नाही. देवाने तिचे प्राण ज्या वेळेला प्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं आता हे मला काही जिवंत सोडत नाही. ती खऱ्या स्वरूपामध्ये प्रगट झाली. विक्राळ स्वरूप तिने धारण केलं. आणि देवाच्या लक्षात आलं ही जर पुतना मरून जर इथं पडली तर हिच्या अंगाखाली अख्खं गोकुळ भ्रष्ट होऊन जाईल, सगळं दबून जाईल, अख्खे लोक मरतील. मग देवाने काय केलं माहिती का? तिला उचललं आणि आकाश मार्गाने गोकुळाच्या त्या जंगलात गेलं. आणि जंगलामध्ये थाडकन खाली त्याचा देह ज्यावेळेला पडला, लोक घरामध्ये होते, त्यांना वाटलं काय आवाज झाला. म्हणून त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर एवढा मोठा विशाल त्या राक्षसीचा देह आणि त्याच्या छातीवरती छोटासा काल जन्माला आलेला कृष्ण. आणि सगळ्या लोकांनी पाहिलं, आश्चर्य वाटलं. लोक पळत गेले, शिड्या लावल्या. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला खाली घेतलं आणि परमात्म्याला दृष्ट होऊ नये. कोण गायची शेपूट ओवाळते, कोण शिरा टोपला ओवाळते, कोण ते झाडं ओवाळते, कोण केस ओवाळते, कोण काय तर परमात्म्याची दृष्ट काढायला लागले. म्हणले एवढा मोठा हा पुतणेचा देह आता जाळायचा तरी कसा. त्याचे तुकडे केले आणि त्याला पेटवलं. त्या देहाला पेटवल्याच्या नंतर त्याचा सुगंध सुटला आणि हा सुगंध कंसाच्या कानावर गेला, कंसाने नाकापर्यंत गेला. आणि कंसाने आपल्या रक्षकाला विचारला, अरे आतापर्यंत मी रोज माझ्या अंगाला चंदन लावतो, पण एवढा दिव्य सुगंध मी कधी अनुभव घेतला नाही. हा दिव्य सुगंध येतो तरी कुठून? त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं, महाराज पुतना मावशीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मारलं आणि तिला पेटून दिले तर तिच्या आगाचा हा सुगंध आहे. झाला पुन्हा इकडे मीटिंग बसवली. पण दुसरा दिवस होता आणि ज्या वेळेला गोकुळातल्या लोकांना कळालं ना नंद बाबाला मुलगा झालाय, नंद बाबाला मुलगा झालाय, त्या गोकुळातल्या लोकांना एवढा आनंद झाला. कारण नंद राजा घरी आनंद झाला, नंद राजा घरी आनंद झाला. जन्मला काला जन्मला, जन्मला काला जन्मला, काला जन्मला, कृष्ण जन्मला काला जन्मला. प्रिय पताका से तोरणे करती कथा गाती गाणे आनंदाने. प्रिय पताका से तोरणे करती कथा गाती गाणे आनंदाने. धीम धीम वाजून आला कृष्ण जन्मला, काला जन्मला, कृष्ण जन्मला, काला जन्मला, कृष्ण जन्मला, काला जन्मला, कृष्ण जन्मला, काला जन्मला. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला त्यावेळेला गोकुळातल्या लोकांना एवढा आनंद झाला. पुढे या तोरणे करते कथा गाते गाणे. त्या गोकुळातल्या सगळ्या लोक गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. एवढा आनंद झाला त्या गोकुळातल्या लोकांना. सगळ्या लोकांनी गोकुळातल्या आपल्या घरापुढे सगळा सन्मान जप केलं. कोणी रांगोळ्या काढल्या, कोणी गुड्या उभ्या केल्या, कोणी तोरण बांधले आणि आनंदोत्सव साजरा झाला. अख्ख्या गोकुळातल्या महिला त्या नंद बाबाच्या घरापुढे येऊन विविध प्रकारचे खेळ खेळू लागल्या. कोणी गाणे म्हणू लागलं, कोण पाळणे म्हणू लागलं.
कोण काय तर कोण काय आपापल्या पद्धतीने सगळेजण तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे बना बाहिले बोलते बना बाहिले बोलते पाळतुंडला घरी आनंद गगनारी पाळतुंडला आनंद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या स्वभावाने आपल्या सौंदर्याने सगळ्या गोकुळातल्या ज्या जेवढ्या स्त्रिया होत्या गोपिका होत्या त्यांना चित्त आकर्षित करून घेतलं होतं ऐका आणि सगळ्या गोपिका एकत्रित आल्या पण कृष्णाकडे जात असताना तिथं खेळ खेळायचा म्हणून सगळ्या शृंगार करून चालल्या होत्या जसं आता लग्नाला जात असताना कुठे कीर्तनाला प्रवचनाला जाताना कसं सगळे नटाफटा शृंगार करून जातात की नाही तसं त्या गोकुळातल्या सगळ्या गवळणी शृंगार करून चालल्या होत्या एका घरातली एक तरुण पोरगी त्या आरशापुढे बसली अर्धा तास पाऊण तास एक तास झाला तरी तिचा शृंगार चालू होता त्या 80 वर्षाची एक म्हातारी त्या घरात होती त्या 80 वर्षाच्या म्हातारीने त्या पुरीला विचारलं का गं बाई एक तास झाला तुझा शृंगार चाललाय तू चालली तरी कुठं त्या पुरी सांगितलं आजी आपल्या नंदबाबाला लाला झालाय आणि सगळे लोक तिकडे चालले मी तुझा शृंगार करून तिकडे चाललेले खेळ खेळण्याकरता त्या म्हातारीने नीट पाहिलं तिच्या लक्षात आलं आपल्या नंदबाबाला बाळ झाले आणि आपली मुलगी आपली नाक शृंगार करून चालली त्या 80 वर्षाच्या म्हातारीला आले तिला वाटलं आपणही जावं पण घरातल्या सगळ्याच महिला गेल्या तिला वाटलं आपणही थोडा नटाफटा करून जावा म्हणजे 80 वर्षाची म्हातारी आरशाच्या समोर गेली पण त्या बिचारीला माहितच नव्हतं कुठं काय लावायचं असते तिने फक्त पाहिलं होतं पुढचं ते काय म्हणतात त्याला पावडर क्रीम ते डोळ्याला लावायचं ओठाला लावायचं तिने ती क्रीम घेतली आणि जशा गावड्या थापतात ना तशी गालाला थापली क्रीम थापून झालं पावडर घेतलं ते इकडं 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 असं थापून दिलं तिला काय माहिती होतं बिचारायला कसं लावायचं तिने तिला सगळं केलं आणि ते ओठाला लावायचं असतं ना ते घेतलं आणि डोळ्याला लावलं आणि जे डोळ्याला लावायचं असतं ना ते ओठाला लावलं भयानक राक्षसीने दिसायला लागली ती आणि कशी तरी काठी टेकी 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 ती 80 वर्षाची म्हातारी नंदबाबाच्या घरापुढे गेली तर तिथं तिच्या गावातली एक तिची मैत्रीण होती आणि तिने ओळखली आपल्याच गावातली शाळाबाई दिसते 80 वर्षाची आणि अशी काय येण्यासारखं सोडून घेऊन आली मग तिला तिची लहर करण्याची चेष्टा करण्याची लहर आली तिने इकडे तिकडे पाहिलं तिथे लोण्याचा गोळा होता तिने तो हातामध्ये घेतला आणि त्या मैत्रीला फेकून मारला जसा मारला तोंडावर डोक्यात एकही दात नव्हता जसा तोंडात बसला तसा आतमध्ये गेला आम्ही ढाला 80 वर्षाच्या 90 वर्षाच्या 100 वर्षाच्या मात्र तिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या आनंद उत्सवामध्ये साजऱ्या होत त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत होत्या पण त्या गावामध्ये गौरवनाशी होती ती बिचारी घरात एकटीच तिला अजिबात जायला वेळ मिळाला गाईचं दूध काढायचं का घर सारवायचं का भांडे घासायचे का स्वयंपाक करायचा का नवऱ्याचे कपडे धुवायचे का शेतात जायचं का गाई चारून आणायच्या का दही दूध तूप लोणी विकायला जायचं काय काय करायचं एवढी मोठी कामं वेळच मिळत नसायचं तिला वाईट वाटलं तिला असं वाटलं काय माझं दुर्भाग्य आहे मला एकदा सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन मिळू नये मग तिने विचार केला उद्या सकाळी ना आपण ज्यावेळेला मथुरेच्या बाजाराला जाऊ ना त्यावेळेला रोजच्या रस्त्याने जाता नंद बाबाच्या दरवाजाकडनं जाऊ मग ती सकाळी 4 वाजता उठली एकामध्ये एक तिने दही दूध तूप लोणी भरलं आणि नंद बाबाच्या घराकडनं निघाले रोजच्या रस्त्याने जात होती त्या रस्त्याने नाही गेली नंद बाबाच्या घरापुढे आल्याबरोबर तिने नंद बाबाच्या घराकडे पाहिलं आणि चमत्कार घडला देवाने जर ठरवून आपल्याला दर्शन द्यायचं तर देव कधीही देतो नंद बाबाच्या दरवाजापर्यंत गेल्याबरोबर यशोदेने दरवाजा उघडला कर्र आवाज झाला आणि तिने ज्यावेळेला पाहिलं यशोदा दरवाजामध्ये उभी आहे पण एकटी नाहीये तिच्या कमरेवरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि ते सुंदर स्वरूप त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं त्या गोपिकेने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर देखीला डोळा बैसला मणी परमात्म्याला पाहिल्याबरोबर तो डोळ्यातून मनामध्ये जाऊन बसला आणि ती देहानी पुढे गेली तर चित्त मात्र पाठीमागे कसं राहिलं आणि ज्यावेळेला ती मथुरेमध्ये पोहोचली ना तिथे गेल्याच्या नंतर मग दही घ्या दूध घ्या तूप घ्या लोणी घ्या असं म्हणायला पाहिजे ना गोविंद घ्या गोविंद
घ्या, लाला घ्या, कृष्ण घ्या. आता ती खेड्यातली बाई बिचारी, तिला काय ते केस कापायचे माहित नाही, तिला काय म्हणते ते डोळे भवाळ्या काढायचे काय माहित नव्हतं. ती खेड्यातली बिचारी. आणि तिथे गेल्याच्या नंतर ती म्हणायला लागली, तर त्या शहरातल्या मथुरामध्ये शहर होतं, त्या शहरातल्या बाया तिला हसायला लागल्या. आणि ती म्हणायला लागली, बघा ना कशी परपुरुषाच्या नाद लागली, गोविंद घ्या म्हणते, दामोदर घ्या म्हणते, लाला घ्या म्हणते. आणि तिथं ते पाहून तव हा सती मथुरेच्या बाया तिला हसायला लागल्या. तिला लाज वाटली, तिला वाटलं नको या गावात फिरायला. गावाच्या चौकावर ती उभं राहिली. सकाळी 7 वाजल्यापासून तर पावणे 11 वाजले. त्या गावातल्या बाया म्हणू लागल्या, 3-4 तास झाली ही बाई एकाच ठिकाणी उभी राहिली, तिला झालंय तरी काय. त्या गावातल्या लोकांना नावं ठेवायला लागले. आणि तुकाराम महाराज त्या ठिकाणी उभी होती. एक लक्षात ठेवा, एका संताला जर कोणी निंदा करायला लागला तर ते दुसऱ्या संताला सहन होत नाही. ती गवळणीची निंदा त्या गावातल्या बाया करायला लागल्या. बघा ही तरुण पोरगी गवळण कोणातरी पोराच्या मागे लागलेली दिसते आणि एकाच ठिकाणी 3 तास झाली उभी, हिचं मन हिच्या ताब्यात राहिलेलं दिसत नाही, हसायला लागल्या. तुकाराम महाराजाला सहन झालं नाही. तुकोबारा तिला जवळ गेले. तुकोबारा म्हणतात, बाई सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजले तू एकाच ठिकाणी उभेस, तुला घरी जायचं नाही? तुझ्या डोक्यावर जो भार आहे त्याचं वजन तुला झालं नाही? तुला दही दूध तुकडून विकायचं नाही? त्यावेळेला त्या गवळीने सांगितलं, महाराज मला याचं भानच राहिलं नाही. का राहिलं नाही? त्यावेळेला त्या गवळीने उतरलेले, महाराज त्या परमात्म्याला पाहिल्यामुळे माझं चित्त आता माझ्या ताब्यात राहिलं नाही. का? कारण त्या परमात्म्याने माझं चित्त हरण केलंय. अभंगाचं पहिलं चरण. हरिले माझे हरिले हरिले माझे हरिले हरिले माझे हरिले चित्त. आता भगवंताने माझं चित्त हरण केल्यामुळे भार डोक्यावरती किती वजन आहे हे विसरले. केवढ्याला विकायचंय विकते विसरून गेले. मग महाराज म्हणले घरी आता जाणारच नाही का? ते म्हणजे अजिबात जाणार नाही. मग तुझ्या घरच्या लोकांना तुझी स्थिती समजून सांग. ते सांगितलं, महाराज देवाच्या जे नादी लागतात लोक त्यांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. या भारतामध्ये एक अशी महिला होऊन गेली, तिचं नाव आहे मीराबाई. ज्यावेळी देवाच्या नादी लागली ना त्यावेळी त्यांनी पायामध्ये चिवील बांधले, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विडा घातला आणि ती परमात्म्याचं नामस्मरण करू लागली. आणि ती परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये रंगलेली पाहिल्याच नंतर बाकीच्या लोकांच्या पोटात दुखायला लागले. कारण हे लोक आहे ना, डॉक्टर बाबा सांगत असतात ते महांडुळाच्या जाती महांडुळ पाहिलं का तुम्ही? दोन्हीकडे कोंड असतात. जर कीर्तन प्रवचनाला नाही गेलं, देवाच्या दर्शनाला नाही गेलं तर लोक मला बघा ही पाप्याच्या अवलादी, अजिबात देवाचं नामस्मरण करत नाही. आणि जर का मंदिरात जायला लागले, कीर्तन ऐकायला लागले, प्रवचन ऐकायला लागले तर तीच लोक पुन्हा म्हणतात बघा करून करून भागले ना, आता देव पूजेला लागले. म्हणजे दोन्हीकडूनही बोलायला तयार होतात. तशी ती मीराबाई भजन करू लागली आणि लोक तिला नावं ठेवू लागली. त्या मीराबाईने वर्णन केलं की भजन करत असताना तिथं देवान विसरून जायचं. ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी, महलों में कोई गन की जोगन चली, मेरा रानी दीवानी कहलाने लगी, ऐसी लागी लगन. गावातले सगळे लोक तिला म्हणायचे मेरा राणी दिवाणी. अरे ही पागल झाली, ही दिवाणी झाली, ही वेडी झाली. कारण जे देवाच्या नादी लागतात लोक त्याला वेड म्हणत असतात. तुकोबारा देवाच्या नादी लागले, लोक म्हणू लागले आतापर्यंत बरं होते. तुकाराम महाराज बिघडले. तुका वेडा अविचार त्वरी बरोबर वार. जो देवाच्या नादी लागला लोक त्याला वेड म्हणतात आणि लोकांनी आपल्याला वेड म्हणलं की समजून घ्यायचं की आपला परमार्थ सफल झाला. महाराज पारखी असे सांगता गोष्टी मी 4 लोकांना माझ्या घरचं समजून सांगायला गेलं तर तेच माझी निंदा करते. घरची कुठे खाते मग करू तरी काय? तुकाराम महाराज सांगितलं गवळणी आता घरी जाऊ नको, आता संसार करू नको, आता परमात्म्याला पाहिले ना तर तुका म्हणे निवांत
गोकुळामध्ये लहानाचा मोठा होऊ बघता बघता तो रांगायला लागला. कसा रांग लागला? नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलं. तळवे तळहात टिटीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्मा रांगू लागला. आणि ऐका, रांगता रांगता भगवान परमात्मा आपल्या घराच्या बाहेर आला. घराच्या बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर ते गोकुळातले जे पोरं होते ना, एकदम वाळून गेलेले, पाप्याचे पित्र रोड झालेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचारलं, काय गोपाळांना, तुम्हाला काही खायला प्यायला भेटत नाही का? तुम्ही असे रोड का झाले? तुमच्या तब्येती का वाळून गेल्या? त्याला गोपाळाने सांगितलं, देवा घरी गाया भरपूर आहेत, दही दूध तूप कोणी पुष्कळ आहे, पण आईवडील खाऊ देत नाही. करतात नाही काय? म्हणजे बाजारात येऊन विकतात. देवाने सांगितलं, आपल्या हक्काचं जर भेटत नसेल तर मग चोरी करायला काही हरकत नाही. मग देवा मला एक काम करा, आज आपल्याला आजपासून चोरी करायची. म्हणजे काय? कशाची? दही दूध तूप लोण्याची चोरी करायची. पण चोरी करायला जायचं म्हणल्याच्या नंतर काहीतरी साहित्य घेऊन गेलं पाहिजे. आता कीर्तन करायचं म्हणल्याच्या नंतर मृदंग लागतोच की नाही, टाळ लागतोच की नाही, विना लागतोच की नाही. तसं देवाने सांगितलं, चोरी करायची म्हणल्यावर काही साहित्य लागणार आहे, साहित्य घेऊन या. गोपाळ म्हणजे तेव्हा काय काय आणायचं सांगा. तलवार आणायची का, चाकू आणायचा का, कापूस आणायचा, काही ठोकी शेवून आणायची, काय आणायचं? तेव्हा नाही गेल्या हो असे गेले, आपल्याला काय मर्डर नाही करायचं तिथे जाऊन. मग आणायचं तरी काय? देव म्हणला, एक काम करा, लांब त्या चौकदाराच्या हातातल्यासाठी काठी घेऊन या. चौकदार बी नेमकं तशी चिपली पुढे भगवान मला अशी एक लांब काठी आणा. त्या देव म्हणला, देवा कशाला रे काठी? तिथे बोबड्या होता, त्याची नाव आहे अशी विचित्र, बोबड्या, वाकड्या, पेंद्या, अशी विचित्र नाव त्यांची. त्याचा ते बोबड्या होता, तो बोबड बोलायचं म्हणून त्याला बोबड्या म्हणायचे. तो बोबड्या म्हणला, द्यावा काठी तात्याला आले, काठी काय झाला पाहिजे? देव म्हणला, अरे बोबड्या, आपल्या उंच म्हणजे आपण सगळे 1.5 फुटे, त्या गोपिका हुशार आहे, त्याने जर उंच मडके बांधलेले असतील आणि त्याच्यातही दूध तुपलून ठेवलेलं असेल तर मग कसं खायचं? काठी घ्यायची, फोडायचं, फुटलं की मग हात लावायचं आणि प्यायचं. हा त्याकरता काठी पाहिजे. म्हणजे फक्त काठीच आणायची का, अजून काय? देव म्हणला, माती घेऊन यायची, माती वस्तू गाठलेली माती घेऊन या. तो पेंद्या म्हणला, देवा माती कशाला रे? देव म्हणला, अरे पेंद्या, आपण जर दही तुपी लोणी खायला लागलो आणि गवळण जर आपल्याला पकडायला आली तर गवळण जवळ येऊ द्यायची, आणि जवळ आली का खिशातली माती काढायची, त्याच्या डोळ्यात टाकायची, ती डोळे चोळायला लागली की पळून जायचं. पेंद्या म्हणला, देवा ती गवळण चष्मा घालून आली तर, ती गवळण चष्मा घालून आली तर मग काय करायचं? देव म्हणला, पेंद्या ऐक, जर चष्मा घालून गवळण आली तर तिला जवळ येऊ द्यायचं, आणि आपल्या जवळ सराटे असतील की नाही, ते सराटे तिच्या समोर टाकायचे. सराटे तिच्या पायात घुसले, सराटे माहित असतील ना, ते पायात घुसले, काढायला लागले की पळून जायचं. पेंद्या म्हणला, देवा पण ती गवळण पायामध्ये टायंगल घालून आली तर? देवा म्हणला, पेंद्या जास्त डोकं लावायचं नाही, मी सांगाल तेवढंच करायचं. पेंद्या म्हणला, देवा बरोबर आहे, पण नेमकी चोरी करायची कोणाच्या घरी एवढं तर सांग. देव म्हणला, 8 दिवस 7 झाले गेले. म्हणजे हो, जे गवळण एकदाही कीर्तनाला आली नाही ना, तिच्या घरी जाऊन फोडायचं. म्हणजे आज संध्याकाळी तिच्या घरी चोरी करायची. देव म्हणला, पण पेंद्या अशी गवळण एखादी माहिती? देव पेंद्या म्हणला, देवा अशा नाही, आज बात इकडे आल्या नाही. म्हणजे मग घर माहिती? मला हो माहिती. चला मग आज संध्याकाळी तिच्या घरी. संध्याकाळी बरोबर 12 वाजता मंदिराच्या समोर सगळे एकत्र आले आणि देवाने एक मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळाला नाव दिलं चौर्य विद्या प्रसारक मंडळ. नाव ठेवलं देवाने आपल्या मंडळाचं, चौर्य विद्या प्रसारक, म्हणजे चोरीची विद्या प्रसार करणारं मंडळ. आले सगळे एकत्रित, बरोबर त्या बहिणीच्या घराच्या पुढे गेले आणि पाहिलं तर दरवाजा खिडक्या बंद आहे. पेंद्या मला, देवा खिडक्या दरवाजा बंद आहे, चोरी कशी करायची? देव म्हणला, बरोबर आहे तुझं पेंद्या, पण मी सांगतो तेवढं करा. काय? देव मला, डोळे झाका. डोळे झाका म्हणल्यानंतर देवाने सांगितलं, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. सगळ्यांनी डोळे झाकले बरं का. देव म्हणला, मी सांगेल तेव्हा डोळे उघडा. 1 2 3 म्हणलं आणि देव म्हणला, उघडा डोळे. डोळे उघडले, गोपाळ ते पाहिलं तर सगळे गोपाळ घरात आत. तेव्हा आले, बापले आपल्या कितनाला जादू येते, आपला कितना शक्तिमान आहे, आपला कितना ज्युनियरची आहे म्हणलं. एवढी ताकद आपल्या कृष्णाकडे. आनंद वाटला त्यांना. आतमध्ये गेले, पुष्कळ दही दूध तूप लोणी खाल्लं. पण देवाला एवढा राग आला, देवाला वाटलं गावात सत्ता झाला की गोविंद नुसत्या झोपा काढल्या, अजिबात कीर्तनाला गेले नाही. ते जुन्या काळात ती रवी असायची ना लांब, ते मंथन करण्याची. देवाने इकडे तिकडे पाहिलं, कोपऱ्यामध्ये देवाला ती रवी दिसली. देवाने ती रवी हातामध्ये घेतली
आणि रागाच्या भरात देवाने मोरके फोडायला सुरुवात केली. धाड 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 आवाज यायला लागला. त्या झोपलेली गवळण जागे झाली. तिला वाटलं काय मांजर घुसली तर काय एखादी मुद्रण पडली म्हणून तिने वाकून पाहिलं तर मांजर नव्हती, हे बोकी होती. आणि एक दोन नाही बरे 10-15 बोकी. आणि जेव्हा ही धरायला पळाली ना तेव्हा मला कितन्या गवळण आली. पळ पळ पळ. देव म्हणला अरे डोळे झाका डोळे झाका डोळे डोळे झाकायला सांगितले. सगळ्यांनी डोळे झाकले बरं का. पण त्याने जरा जास्त चतुर होता. त्याला वाटलं डोळे झाका म्हणतो आत आणतो आणि आता डोळे झाकून पुन्हा बाहेर येणार आहे. हा नेमकं करतो तरी काय म्हणून सगळ्यांनी डोळे झाकले इमानदारीने. पण त्या चतुर असल्यामुळे त्याने असे डोळे झाकले. तो असा काय लागला. देव म्हणला आपल्यासोबत गद्दारी मी काय शरद साहेब आहे का. विठाला असे डोळे झाकले. देवाने काय केलं माहिती का त्याची जिरवण्याकरता सगळे गोपाळ बाहेर काढले. पण पेंद्या काय केला माहिती का मंडपापासून कमरेपासून वर पेंद्या आणि कमरेपासून खाली मंडपापासून खाली म्हणजे पत्र्या होते की नाही पत्र्याचे घर अर्धा पेंद्या वर आणि अर्धा पेंद्या खाली. गवळण आमचे आता इथं 10-15 जण होते आणि कुठं गायब झाले. नेमके जमिनीत घसले का आकाशात गेले. वर पाहिले तर त्याला ते पाय दिसले. त्याच्या लक्षात आलं तिला वाटलं कृष्णाचे काय की. आणि मग काय ते देवाच्या हातात तिथे पडलेली रवी होती. त्या गवळणी ती रवी घेतली आणि असा पेंद्या ठोकायला सुरुवात केला. 2-3 रन नाही डायरेक्ट 6 आणि 4च. धाड 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 नळ्या ठोकल्या. ठोका पडला की पेंद्या म्हणायचा देवा कुठना मेलो आता वाचव. आपल्यासोबत गद्दारी असे डोळे झाकतो नाही का. पेंद्या म्हणला देवा माफ कर बाबा चुकी झाली. एक वेळ करी या दुःखा वेगळे एकदा देवाचं तुम्ही बाहेर काढ. असा ठोकला पेंद्या. देवाला दया आली. देवाने त्याला बाहेर काढलं आणि मग पेंद्याला चालता येणार. तो उभा आपला लटकन चालायला लागला आणि पेंद्या म्हणला देवा एवढी जिरवायची असते का रे. देवा म्हणला पेंद्या हळूहळू चाला कोणी कुणाशी मी सांगेल तेवढंच करायचं. पेंद्या आपल्या पुढे जायचं नाही. जर डोकं लावशील तर असाच मार खाशील. विठाला नाना प्रकारचे खेळ करायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला सकाळी गवळण उठली ती शेजारची गवळण आली आणि शेजारची गवळण म्हणजे कागद ठोकबाई नेमकं झालेली ते काय कशाचा आवाज येत होता. त्या गवळण सांगितलं अगं ठोकू आताच त्या नंदाचा काटा आलं होतं आणि तो चोरी करून गेलाय. आणि तो चोरी करून गेला म्हणल्याच्यानंतर तिची गवळण होती शेजारची. ते म्हणजे अगं तो वेडीस तुझा अंतःकरण मृदू आहे. त्याला पकडून आपटायचं ना खाली पकडून माझ्या घरी येऊन पाय म्हणा. नाही त्याची शेडी धरून आपटला तर मग म्हण. भगवान कृष्ण परमात्मा तिथे बाहेर होता. भगवान म्हणा मला चालेल. भगवान म्हणला पेंद्या आज या संध्याकाळी या गवळणीला मजा दाखवायची आपली कशी येते. आपण काय प्रकार आहे ना तिला आज संध्याकाळी दाखवायचं. त्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्माचा चेहरा पाहिला. त्याच्या लक्षात आलं की आज संध्याकाळी काहीतरी विचित्र कृत्य करील. ती मात्र जागीच राहिली सावध राहिली. भगवान परमात्मा हे ठेवून होता. भगवंताने सांगितलं आधी ती अशी नाही जिरवायची. मग भगवान परमात्मा दरवाजामध्ये गेला बघत होता कधी झोपते. 2 वाजले 2:30 वाजले तरी हिला झोप लागला. आणि बरोबर 3 वाजता तिला झोप लागली. तिला 3 वाजता झोप लागल्याबरोबर हळूच आता तो देवच आहे हळूच आतमध्ये गेला आणि नवऱ्याच्या शेजारी ती झोपलेली होती. तिच्या नवऱ्याची दाढी वाढलेली होती. देव आतमध्ये गेला तिच्या नवऱ्याची दाढी धरली आणि ती ती वेणी पकडली आणि तिची गाठ लावून बांधली गाठ निघून 3:30-4 वाजता हिला जाग आली आणि उठायला गेली. जशी उठायला गेली तसं याच्या दाढीला तिच्या वेणीला झटका बसला. त्या काळात काही लाईट नव्हती आणि तिचा नवरा म्हणाला लागला ए तुला अक्कल आहे की नाही. वय गेलं तरी अजून तुला सोय नाही आली का. एवढ्या म्हातारपणी माझा वडावडी करते का. खाऊन या मातली धांगडी तर ती ओढावडी मज लागी. तिने सांगितलं तुम्हालाच अक्कल नाही. सुना आल्या तरी अजून माझी स्पिनी धरून वाढता. ते सांगितलं अजिबात नाही. ती म्हणले मी नाही ओढलं तुम्ही नाही ओढलं मग झालं तरी काय. कसं तरी त्यांनी ती चिमणी लावली बुवा. चिमणी कळते ना दिवा लावला. त्या प्रकाशात पाहिलं तर वेणीची आणि दाढीची गाठ बांधलेली. तर म्हणला तुला अजून अक्कल नाही आली. या वयामध्ये गाठ मारायला लागली काय. बाप झाली बांधलेली काय कमी पडली काय तुला. ती बांधली तरी आता सुटणार. आता हे कसं काय सुटणार आता. मग तिने सोडण्याचा प्रयत्न केला त्या बाईने पण गाठ काय सुटणं भाऊ. पुन्हा ते गवळण पुढे आले. तिने प्रयत्न केला नाही सुटले. दोघांनाही सुटणार. गाठ काय सुटणं भाऊ. आता करायचं तरी काय. मग ते मला एक काम करू जाळून पाहू. ती बाई म्हणजे माझी विणी नाही जाळायची. तुमची दाढी जाळायची तर जाळा. माझी विणी नाही जाळायची. तुम्हाला ए बाई माझी दाढी जळली तर जळू दे पण जाळ काहीतरी कर. नाहीतर लोक जर आले तर सगळा तमाशा उभा होईल. चिमणीकडे गेले जाळायला लागले. ती जळ ना कापायला लागले. कापना काही केलं तर ते सुट ना. मग आता करायचं तरी काय. सकाळचे 7 वाजले 7:30-8 वाजले. शेजारी म्हणले अरे रोज 4 वाजता उठणारे हे 8 वाजले तरी बाहेर काय येणार. दोन्हीकडे दरवाजा वाजला. अ नामदेवराव इथे नाही हा. नामदेवराव म्हणजे काय दरवाजा उघडा.
ते म्हणलं उघडताच येत नाही का नाही विचित्र खेळ पांगलाय म्हणे आमचा पण झालं तरी काय सांगताच येत नाही म्हणला मग बाहेर तरी या ना बघून आपण काय होतं नाही म्हणलं दरवाजातून उघडता येत नाही इथं कसा होईल सगळा ते काही केलं दरवाजा उघडला एक विचित्र पोरगं होतं ते भिंतीवर चढलं आणि पतल्यातून त्यांनी खाली पाहिलं आणि लोकांना त्यांनी असं बापरे लोकांनी म्हणलं काय रे काय झालं कोणी आतमध्ये कोणी काय नाही आरचीन परशा बसले कोणी आतमध्ये उडी मारली खाली दरवाजा कडी उघडली सगळ्या लोकांनी पाहिलं तर हा तमाशा म्हणजे कसं काय झालं काय नाही म्हणजे रात्री त्या कृष्णाला धमकी दिली आणि तो आला आमची गाठ बांधून गेला म्हणजे सोडा तो आल्याशिवाय काय सुटत नाही म्हणे आता म्हणलं मग जा त्याला बोलून आणा त्या गावात 2-4 पोरं गेले म्हणलं कितन्या अडचण तेवढी गाठ सोडून दे कृष्ण म्हणला गरज असेल तर इकडे आम्ही नाही येणार तिकडं आता हे निघालं त्या बाईची उंची होती 7 फूट आणि या पठ्याची उंची होती 5.5 फूट आता ती पुढं हा माग त्याला चालता येईल आता तो दिलका चालायचा ती थोडी उडी मारली की त्याच्या दाढीला धडका बसायचा तेव्हा जमायचं असं करता 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 कसं तरी गावातलं लचाण ते पाहिलं आणि लोकांना एवढंच लागतं तमाशा कसं तरी नंद बाबाच्या घरापुढे गेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पुढून आला पाहिला आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या गौराला सांगण्याला पुन्हा जर धमकी दिशील ना तर आता तर फक्त नवऱ्याबरोबर गाठ मारली नंतर पुन्हा कुणाबरोबर मारली सांगता येणार नाही विडाला त्या गौराने हात जोडले आणि मनातून प्रार्थना केली देवा चुकी झाली माझी आता इथून पुढे तुझ्या कधी नादी लागणार नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिल्या बरोबर ती गाठ सुटली भगवान त्याच्या नजरेमध्ये एवढी ताकद आहे महाराज या साध्या गाठी सोडीला चक्नवल नाही तुका म्हणे सोडील्या गाठी दिली मिठी पायास भगवान परमात्मा नाना प्रकारचे खेळ करून लागला त्या गोकुळातली एक गौरव म्हणली कितन्या अरे सामान्य नवीन गोपिकांना काय त्रास देतो तर माझ्या घरी येऊन बघ मी तुला कशी मजा दाखवते भगवान म्हणला असं का बरं देव काय केलं माहिती का 2 वाजता गेला त्याच्या कोठ्यात आणि त्याच्या गोठ्यात जेवढ्या गाया होत्या ना त्या सगळ्या गाया सोडून दिल्या आणि गावात जेवढे डुकरं होते ना जेवढे आपले गाढव ते सगळे गाढव म्हणून तिथं बांधले 3 वाजता एवढं मोठी दूध काढायला गेली आता अंधार होता तिला काय माहिती गाय आहे का काय जसा गाय म्हणून काशीमध्ये हात घातला तिथं गाढव होता त्या गाढवाने अशी लात मारली 32 तिची बाहेर आली सकाळी सकाळी एक गवळण आंघोळ वगैरे केली चांगली साडी घातली आणि दरवाजाच्या पुढे आतल्या ना रांगोळी काढीत होती फार सुंदर युट्यूबवर पाहू काढू लागली बिचारी चांगली तिने रांगोळी काढली भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते 3-3.5 वर्षाचा ते पोरग जवळ गेला कमरेवर हात ठेवले आणि त्या गवळीने म्हणाला वा गवळण्या किती सुंदर रांगोळी काढतेस वा 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 सुंदर वा वा अद्भुत छान असं म्हणला आणि त्या 3.5 वर्षाच्या पोराने ती रांगोळी पूर्ण उदिली आणि बरोबर रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर मग कार्यक्रम केला का त्याच्यावर अष्टदळ कारिले अंगणे वरी मोठी चक्रपाणी नाना प्रकारच्या खोड्या एक गवळणीचा नवरा गावात काल्याचे कीर्तन चालू असताना तो दुपारा जाऊन झोपला घरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं दारी निजला होता म्हातारा घेऊन ये ताकाचा डेरा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो ताकाचा डेरा घेतला आणि त्या म्हाताऱ्याच्या पोटावर नेऊन फोडला विठाला त्या गवळणी गोकुळातल्या नको रे म्हणले आता इथं राहायचं नाही एक गवळण आली आणि यशोदेला सांगू लागली यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे जी यशोदे म्हणली अगं माझं बाळ सगुण गुणाचे ताने गे मला दिसतंय गोजीरवाने माझं बाळ अगं सगुण गुणाचं आहे ताण आहे गोजीरवान आहे तुम्ही विनाकारण माझ्या बाळावरती आळ घेता आणि असं म्हणल्यानंतर तिला एवढं वाईट वाटलं ते सांगितलं आता माझ्या गावात राहायचंच नाही ती नवऱ्याकडे गेली म्हणजे चला पटकन सामान भरा आपल्याला दुसरीकडे राहायला जायचं आणि बघता त्यांनी सगळं साहित्य बांधलं गाडीत टाकलं निघाली ना गाडी देव म्हणला असा गोकुळातला जर एक जण जर निघून गेला तर मग आपण काय केलं तर मस्त होऊन राहायचं का मग देवाने विचार केला काही झालं तर हा परिवार पुन्हा आला पाहिजे देवाने गाडी आहे ना जंगलात जाऊ दिली जंगलात गाडी गेल्यानंतर देवाने आपल्या योग सामर्थ्याने त्याच्या ती गौरव होती ना गाडीत बसलेली तिला एवढी तहान लागली तिचा गळा सुकळला आणि तिने नावाला सांगितलं अहो फार तहान लागली तर आता पाणी नाही मिळालं ना तर मी जगणार नाही मला पाणी द्या ते म्हणला आधी एवढं जंगलामध्ये कुठून पाणी फिरून बाहेरचं तिने सांगितलं नाही मी मरेल आता पाणी नाही प्यायला मिळालं तर तो म्हणला थांब बैलावर लक्ष राहू दे उत्तम करा बैलावर लक्ष राहू दे मी पाणी घेऊन येतो आणि तो पाणी आणण्याकरता हातामध्ये भांडं घेऊन निघाला पण जाताना त्या बायकोला सांगून गेलाय तो कृष्ण फार विचित्र आहे तो जर आला तर अजिबात त्याच्याकडे पाहायचं नाही तुम्ही अजिबात नाही पाहणार हा पाणी आणायला गेला थोडा दूरवर गेला
देवाने त्याच्या नवऱ्याचं रूप धारण केलं आणि बरोबर ते भांडं घेऊन आला आणि म्हणला पे पाणी. ती म्हणली माय आणि तुम्ही तर आताच गेले होते पाणी आणायला, एवढं लवकर कसं काय आले? ती म्हणला मग प्रेम आहे माझं तुझ्यावर, तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे म्हणला मी. तिने ते पाणी बिणी पिलं आणि भगवान परमात्मा गाडीवर बसल्या, निघाली ना गाडी. ज्यावेळेला गाडी निघाली तो खरा नवरा जो गेला होता पाणी आणायला त्यांनी पाहिलं, त्याच्या लक्षात आलं कोणतरी गाडी घेऊन चालले. त्याला वाटलं कोण गाडी घेऊन चाललाय, तो पळतच आला आणि जवळ आल्यानंतर त्याने आवाज दिला, थांब थांब. तिला असं वाटलं नवरा तर पुढं बसलाय आणि आवाज तर नवऱ्यासारखाच यायला लागलाय. नेमका कोण आहे बाबा, नेमका कॉलेजच्या काळात नाही का? नोकरी वळून पाहिलं तर माग नवरा दिसला. तिला घाबरली ना ती. तिला वाटलं पुढे नवरा मागे नवरा, नेमका आपला नवरा तुझी कोणता? तो जवळ आला आणि तो म्हणला, तुला अक्कल आहे की नाही, तुला सांगितलं होतं मी पाणी आणायला चाललो, हे कोणासोबत तू चालली? तिला काही कळलं ना बिचारायला माझा नवरा कोण आहे. ती म्हणे हो तुम्ही भांडण करू नका दोघं ना, आमचे नंदबाबा फार हुशार आहेत, गोपाळामध्ये चला. नंदबाबा मी ज्याची म्हणून सांगते मी त्याच्याबरोबर राहील, चला पाठवलं. देव म्हणला आपल्याला एवढंच पाहिजे होतं. या युटर्न निघाली गाडी पाठीमागं आणि नेमकी गाडी गावाच्या विशीत आली. ते लहान लहान लेकर कोणती गोट्या कोणी विंडू डांबून खेळत होतं. त्या लहान लहान लेकरांनी पाहिलं आपले गावातली ठकुबाई तर गेली होती आणि दोन दोन नवरे घेऊन कसं काय आली बाबा. आणि लोक लागले पुरवड्याला ठकुबाईला दोन दोन नवरे ठकू, अख्खं गाव जमा झालं. आणि असं झालं की लोकांना मजा वाटते. अख्खं गाव नंदबाबाच्या घरापुढे. नंदबाबाला सांगितलं बाबा की दोघे माझ्या नवऱ्यासारखे दिसत, याचा माझा नवरा कोणता आहे सांगा. नंदबाबा हुशार होते. नंदबाबा म्हणजे काम करा, 100 फूट रुंद आणि 1000 फूट खोल खड्डा खांदा. खड्डा खांदून झाला. लोक म्हणजे आता खड्डा खांदून आता काय करायचं? नंदबाबा म्हणले ज्याची बायको असेल ना त्याने उडी मारायची पलीकडे, जो उडी मारेल त्याची बायको. लोक म्हणजे वा चांगली युक्ती आहे. आणि योगायोगाने आहे ना ज्याची खरी बायको होती ना त्याचा नंबर आला. नंदबाबा म्हणले रे मार उडी, जर तुझी असेल तर घेऊन जा. तुम्ही आता पाठ्याचीच बायको मी मारतो ना उडी. त्या खड्ड्याजवळ गेला खाली पाहिलं तो 1000 फूट खड्डा पाहिला, चक्कर आली त्याला, मागं पार फिरला. आणि नंदबाबाला मला माझी नाही बायको होईल, ती त्याचीच बायको आहे. सर सलामत पगडी 50 जवळ तर पुन्हा दुसरी घेऊन ये, माझी नाही म्हणला, हा पाठीमागा सरला. आणि योगायोगाने ना भगवान श्रीकृष्ण परमात्माचा दुसऱ्यांदा नंबर लागला. नंदबाबा सांगितलं मारले तुझी बायको ना मार उडी. तुम्हाला पाठ्याची आईस मला मारायला काय हरकत आहे. त्याने धोतर बितर वर केलं आणि जवळ गेला आणि उडी मारल्याबरोबर चेंडू सारखी एका क्षणात पलीकडे गेला. आणि उडी मारताना लोकांनी टाळ्या वाजवल्या, वा 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 याची बायको, वा 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 याची बायको. लोकांनी टाळ्या वाजवल्या. नंदबाबा म्हणजे जरा इकडे रे. ते म्हणला काय तुझीच बायको आहे का? म्हणला हो. नंदबाबा जरा जवळ ये. जवळ येऊन गेलं, बाई पाठीमागे केली असा थार तर काना खाली त्याच्या. लोक म्हणजे ओ नंदबाबा त्याने उडी मारली, बायको द्यायच्या ऐवजी त्याच्या कानाखाली काय मारता? नंदबाबा म्हणजे अरे ही त्याची बायको नाही. म्हणजे मग ते माझं कार्ट आहे. म्हणले हे विठाला विठाला विठाला. नंदबाबाने यशोदेला सांगितलं यशोदे पोरगाला अनाचं मोठं व्हायला लागले, गावामध्ये फार खड्या करायला लागले, त्याला गावामध्ये ठेवू नको, त्याला शाळेमध्ये पाठव. यशोदेला ते पटलं नाही. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला यशोदा 3 वाजता उठून मंथन करायला लागली, मंथन करून करून दमली तरी लोणी काही येईना. ओळवणी घातलं, शिलवणी घातलं, म्हणजे गरम पाणी टाकलं, गार पाणी टाकलं, लोणी काही येईना भाऊ. काय झालं म्हणून तिने हात घातला. ज्या वेळेला हात घालून हात फिरून पाहिलं, काहीतरी बुळबुळीत लागलं. काय म्हणून धरून ओढलं तर तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता. आणि मग त्याच्या लक्षात आलं हा घरामध्ये चोऱ्या करू शकतो तर बाहेर का करणार नाही. तो यशोदेला सांगितलं कृष्णा आता तो घरी राहायचं नाही बाबा, उद्या तो शाळेमध्ये जायचं. काय करायचं? उद्या जाई राणा सवी घेऊन रानामध्ये जायचं आणि गायी सांभाळायच्या. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा जायला तयार झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्माने सगळ्या मित्रांना एकत्र केलं, सांगितलं बाबा हो उद्या तुम्ही सगळेजण आपापल्या गायी घेऊन मात्र रानामध्ये या, तिथं जाऊन आपल्याला खेळ करायचे आहे. त्याने सांगितलं काही हरकत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सकाळी उठले, स्नान केलं, पिवळा पितांबर घातला, गळ्यामध्ये वैजयंती माळ धारण केली, मोर मुकुट घेतलेला आहे, हातामध्ये बासरी घेतली, खांद्यावर घोंगडी घेतली, एका हातात काठी घेतली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी चारण्याकरता निघाला. त्या भागवतामध्ये वर्णन आले काठी कोण झालं, घोंगडी कोण झालं, हातातली बासरी कोण झालं, मोरपीस कोण झालं, हा पुष्कळ विस्तार त्या ठिकाणी आला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या मित्रांना घेऊन त्या गायी घेऊन यमुनेच्या तीरावरती मात्र चारण्याकरता गेले. आणि तिथे गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने खेळ करायला सुरुवात केली. नाना प्रकारचे खेळ करायला लागले. आणि खेळ खेळत असताना लगोरी, वितुदांडू, शेडूफळी खेळ नाना प्रकारचे खेळ खेळून झाले. आणि खेळ खेळत असताना पेंद्या म्हणला देवा मी बॉलिंग टाकतो, जरा बॉल मारून दाखव बरं. इकडनं पेंद्याने बॉल टाकला, चेंडू टाकल्याबरोबर भगवंताने असा 6 मारला, तो चेंडू डायरेक्ट कदंबाच्या वृक्षावरती जाऊन अडकला. कदंब वृक्ष म्हणजे कोण होता आणि काय का? त्या यमुनेच्या तीरावरती एक मोठा डोह होता.
त्या डव्हामध्ये कालिया नावाचा एक नाग राहत होता. एवढा भयानक विष होतं त्याचं. त्या डोहावरनं या तीरावरनं त्या तीराला साधा पक्षी जरी गेला तर त्या नुसत्या ओढून गेला तरी तो जळून खाली पडायचा. एवढा भयानक त्याचं विष होतं. भगवान परमात्मे नेमका ज्या डव्हावरती तो कदम वृक्ष होता त्या डव्हावर त्या कदम वृक्षावरती तो चेंडू पडला. सगळे कोपळा म्हणजे देवा चेंडू तर आता अडकला, आता काढायचा कसा? देवाला आम्ही काढतो ना. आणि परमात्मा त्या झाडावर चढला आणि बरोबर त्या फांदीवर गेला. आता हाताने घ्यायचा होता ना, पण देवाला निमित्त करायचं होतं. त्याने ती फांदी हलवली आणि जशी फांदी हलवली तो चेंडू खाली पडला. खाली पडल्याबरोबर परमात्म्याने त्या चेंडूला काढण्याकरता उडी मारली आणि जशी उडी मारली तसा परमात्मा खाली गेला. आणि परमात्मा गेला त्या कालिया डोहामध्ये. ते सांगण्याकरता यशोदेकडे गोपाळ पळत गेले. सांगितलं भैया कृष्णाने कालिया डोहामध्ये उडी मारली. यशोदेच्या अंतकरणाचा धोका चुकला, कारण तिला माहिती होतं साधं पाणी जरी गाया पेल्या तर गाया मारायच्या, वरून पक्षी गेला तर पक्षी मारायचा. आणि त्या डोहामध्ये कृष्णाने उडी मारली. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. ती पळतच तिथं आली आणि आल्याच्या नंतर ती म्हणायची सोडा मला, उडी मारू द्या. पण लोक तिला धरायचे. लोक नको त्याला वाटायचे बाबा ही उडी मारेल. पण नामदेव महाराजांनी वर्णन केलं मागे सरी माय पाऊला पाऊल हे वरच चालवतो गोंधळ. ज्यावेळेला परमात्मा खाली गेले ना तो कालिया नावाचा नाग झोपला होता. शांत त्याला झोप लागलेली होती. आणि परमात्मा तिथे गेला आणि परमात्मा मुलाला पुढे कालिया, कुठे गेला तो कालिया नाग? त्याच्या बायका तिथे होत्या. त्या बायका आल्या. त्याने सांगितलं बाळ दिसायला फार छोटा दिसतोस, जा आमचा नवरा झोपेला पटकन बाहेर निघून जा. त्याने सांगितलं नाही, त्याला तर सबक शिकवण्याकरता मी इथं आलोय. त्याचा तो आवाज ऐकला. कालिया नाग जागा झाला आणि त्याने विचारला कोण आहे? डोळे वरून पाहतो लहान लेकरू. त्याच्यावरती झडप मारायला गेला. परमात्म्याने उडी मारली. त्याच्या फळेवरती परमात्मा गेला, नृत्य करायला सुरुवात केली. एवढा परमात्मा त्याच्या फळ्यावरती नाचला. कालिया थकला आणि त्याला कोण चुकलं की आता मी जगत नाही. क्षमा मागितली. सांगितलं देवा माफ कर, सोड मला याच्यातून. त्याला देवाने सांगितलं आता तू इथे राहायचं नाही, तो समुद्रामध्ये जाऊन राहायचं. आणि तो कालिया नाग तिथून निघून गेला. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वर्णन केलंय कालिंदीचे हृदय जेणे मी आज जळत गोकुळ राखिले वासवासाठी लाविले विरांची सपिसे. अनेक प्रकारचे खेळ परमात्म्याने त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. परंतु छोटे छोटे गोपाळ होते. गोपाळाने सांगितलं देवा 11:30 वाजले रे बाबा, खांदी भार देवा मला काळजी करू नका, तुम्ही शिदोरे आणल्या का? म्हणजे हो ना देवा आणल्या ना. म्हणजे सगळ्यांचे एकत्रित करा. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. देवाला हे ना तुमचं घर लागत नाही, तुमचं सोनं लागत नाही, तुमचा पैसा लागत नाही, काय नाही. देवाला फक्त भाव लागत असतो. सगळ्यांच्या शिदोऱ्या देवाने एकत्रित केल्या. भावबळी आकडे एरवी नाकडे देवाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. आणि एकत्रित केलेल्या शिदोऱ्या ज्या आहेत देवाने सगळ्या गोकुळांना गोल बसवलं. छोटे छोटे जे होते ते जवळ घेतले, जे मोठाले होते त्यांना पाठीमागं बसवलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने देवळा चरणी दीर्घ पाय केला. एका हाताने परमात्मा बासरी वाजवतो, एका हाताने परमात्मा तो काला घेतोय आणि आपल्या गोपाळांना खाऊ घालतो. या प्रसंगाचं वर्णन करत असताना सुकाचार्य महाराजांनी वर्णन केलंय. बिभ्रद्वेनो हो जठरपटयो हो शृंग भेत्रेच कक्षे वामे पानव मश्रुण कमलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरद सुरुजे हासयन् नर्मभेस्वहि स्वर्गे लोके विशद विभुजे यज्ञ गोपाल केले. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर
याची आळंदीमध्ये येत असताना आपल्या भागाचा घोषणा असणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब याचा सप्ताह यशस्वी झाला म्हणून समजा. खरोखर जेवढं तुम्ही खर्च केला, कारण माणसं घडणं गरजेचं आहे हो. चांगले माळकरी लोक घडणं, सज्जन लोक घडणं, गाथा भागवत ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारे लोक जन्माला येणं फार गरजेचं आहे. आणि या सप्ताहामध्ये आपल्या सर्वांच्या समक्ष या पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीनं ही माता माऊली या ठिकाणी माळ घालत आहे. भगवंत करो त्यांची माळ शेवटपर्यंत अशीच टिको आणि त्यांच्या मुखातून परमात्म्याचं नामस्मरण घडो, ज्ञानेश्वरीचं चिंतन त्यांच्याकडनं घडो अशी माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि बाबांच्या सत्तेतून या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये माळ प्रदान करतो. रामकृष्ण हरी. आळंदीला जमल का वर्ष तुम्ही एकदा यायला? पाय दुखत का? बरं, मग घर हेच आपली आळंदी म्हणायचं, नामस्मरण करायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं. म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. उठता बसता झोपता खाता पिता नुसतं रामकृष्ण हरी म्हणत राहायचं. कल्याण होईल माऊली तुमचं. कुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव. सर्वांनी टाळ्या वाजवा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. काय नारळ तुम्हाला काय नारळ घरी घेऊन जा. रामकृष्ण.